पहाडी आवाज, भारदस्त व्यक्तिमत्व, अभिनयात वास्तवता आणि भाषेला वजन. भूमिका कोणतीही असो ती करायचीच आणि ती ताकदीनं, अशा जोमानं भूमिका करत अनेकांना दशावताराच्या रंगपीठावर आणणारे कलावंत म्हणजे जयसिंग राणे. त्यांना दशावताराचं विद्यापीठ म्हटलं तर कदाचित ते वावगं ठरू नये. अशा या कलावंताचा कलावंत ते नाट्यमंडळ संचालक असा प्रवास थक्क करणारा आहे. अनेक कलावंत ज्यांनी दशावतार रंगभूमीला दिले, अशा या रेडी गावच्या रत्नास आणि दशावताराच्या विद्यापीठाला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. अंतरंग दशावताराचे या मुलाखत सत्रात मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. रसिक हो, कोकणचा ध्यास आणि कोकणचा श्वास म्हणजे लोककला दशावतार. या लोककलेमध्ये अनेक दिग्गज कलावंतांना आपण सातत्याने भेटतो आहोत. अशाच आज एका जुन्या जाणत्या कलावंताला भेटणार आहोत. वयाच्या 8व्या वर्षापासून ज्यांनी अभिनयाला प्रारंभ केला आणि आज 78 वर्ष झाली तरी पण जे अभिनय करताना आपल्याला सक्षमपणे दिसतात, ज्यांनी अनेक दशावतार नाट्यमंडळाची सक्षमपणे नेतृत्व केलं. नव्हे तर नेतृत्व काय असतं हे सगळ्या जगाला सक्षमपणे दाखवण्यामध्ये जे माहीर ठरले, असे रेडी गावचे सुपुत्र आणि एक अष्टपैलू दशावतार कलावंत म्हणून कलाक्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, असे जयसिंग राणे काका. जयसिंग राणे काका हे रेडीचे सुपुत्र आहेत. पण रेडीचे सुपुत्र असल्यामुळेच की काय, त्यांच्यावर गणेश जी देवता आहे ती खूप प्रसन्न आहे आणि म्हणूनच त्यांच्या या भूमिकेतून अनेक दिग्गज अशा प्रकारचे लोककलावंतसुद्धा घडले. काका फक्त स्वतःच उत्तम कलावंत नाही आहेत, तर आपल्याबरोबर दुसरासुद्धा उत्तम कलावंत घडला पाहिजे. यासाठी ज्या माणसाने पारंपरिक दशावतारामध्ये जी काही व्यक्ती निर्माण केल्या, त्या व्यक्तींमध्ये काकांचं नाव अगदी आदरानं घेतलं जातं. आज आपण अशाच एका जुन्या जाणत्या कलावंताशी संवाद साधणार आहोत. त्यांचं अंतरंग जाणून घेणार आहोत. त्यांच्या काळातला दशावतार नेमका कसा होता, त्यांनी अनुभवलेला दशावतार काय होतं, सद्यस्थितीचं दशावतार काय असतं. काकांच्या अनेक मार्गदर्शनपर गोष्टी आपल्याला निश्चितच प्रेरणादायी ठरतीलच, पण तितकंच योग्य असं मार्गदर्शनपर त्या काही गोष्टीसुद्धा आपल्याला दशावताराला चांगल्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या ठरतील. मी पुनश्च एकदा आपल्या सर्व रसिकांच्या माध्यमातून प्रहार डिजिटलच्या भव्य रंगमंचावर या ठिकाणी मी काकांचं मनपूर्वक स्वागत करतो. काका, तुमचं मनपूर्वक स्वागत. आनंद आहे माझ्या दशावताराबद्दल. एवढा तुम्ही आदर दाखवता की दशावतारासाठी मी माझं सारं जीवन वेचलं. कामधंदा कुठला पाहिला नाही, पण दशावतार हे कसं असावं हे शिकून दुसऱ्याला शिकवायचं. आणि त्याच्यामुळेच आज कितीतरी कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये कितीतरी माझे कलाकार बांधव आहेत. मी केलेले कलाकार, माझ्या हातून घडून गेलेले कलाकार नामावंत कंपनीमध्ये आणि नामावंत कलावंत म्हणून आज गाजले जात आहेत. हा माझा मोठेपणा नव्हे, त्या गणपतीरायाच्या कृपेनं ही मला एक झालेली भावना. त्या भावनेतून माझं दशावतार जिवंत राहावं यासाठी माझे हरेक प्रयत्न आहेत. कितीतरी सभांना मी गेलो, संघटनेमध्ये गेलो, प्रत्येकाला सांगणं माझं हेच आहे. आज नवोदित कलावंत एकापेक्षा एक असे तयार झालेले आहेत. भाषाशैली चांगली आहे, रंगरंगोटी चांगली आहे, अंगावर असणारे कपडेसुद्धा चांगले करतात, पण त्यांच्या हाताला धरून फिरवणारा कुणी नाही. असं हे दशावतार सारखं सुलाखून काढलं आहे आम्ही की मोठमोठे कलावंत माझ्या समवेत होते. त्यांना घाबरून गेलो नाही. जिद्द करायचं म्हणजे करायचंच. आणि त्यांच्याचमुळे मी आज या इथं सभेत तुमच्याबरोबर बोलतो आहे. हे
कार्य जर काय असेल तर माझ्या आईबापाची पुण्याई, अधिक जनता जनार्दनाचा आशीर्वाद मला मिळाला. मी काय करतो आहे हे म्हणण्यापेक्षा माझा कलावंत काय करतो आहे याची खूप आस आहे मला. मी नाटकांना सुद्धा जाण्याचं सोडतो, कारण आजचा जो कलावंत आहे त्याला मार्गदर्शन होत नाही आणि मार्गदर्शन करून घेण्याची त्यांची जिद्द नाही. प्रशिक्षण शाळा कुठं नाही आणि ह्याला प्रशिक्षण शाळेची गरज नसते. जिथं बसतो तिथंच बोलून ते घडवायचं असतं. हे कुणाला माहीत नाही. फक्त दशावतार तो बोलतो म्हणून मी बोलतो नाही. अभ्यास करा. आता मी दशावतारात आलो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी बोललो की 8व्या अवताराबद्दल बोललो. 8व्या अवतारात कृष्णाने पूर्णत्वाचा कृष्ण करणाऱ्या माणसाला विचारलं, बाबा रे तू कृष्ण करतोयस, मग तुझ्या जीवनात तू 8 हा आकडा का निवडलास? कुणाला सांगता येत नाही, कारण त्याचा अभ्यास करत नाही. अभ्यास करा. मी कृष्ण करतोय ना, मग त्या कृष्णाचं मर्म काय आहे हे जाणलं पाहिजे. मग ते कोण जाणून घेत नाही. तो करतोय म्हणून मी केलं आहे, पण आता तसं चालत नाही. आता सुशिक्षित मुलं आहेत. कितीतरी दशावतार आता पुढं गेलेलं आहे. पण ह्या अशा तऱ्हेने चांगलं सुशिक्षित माणूस आल्याच्या नंतर त्याने काय बोलावं, व्याकरण कुणाला धड माहीत नाही. ते व्याकरण माहीत नसल्यामुळे भाषणही तसंच करतात. पण मी त्यांना दोष देत नाही. कंपनीचा जो मालक असतो किंवा त्यांच्याजवळ असणारा सूत्रधार, त्याने त्यांना सूचना केली पाहिजे, तर ते कसं करणार? नाहीतर ते वाहत जाणार. लोकांना आवडतात, लोक बक्षिसं देतात म्हणून आपण हुरळून जायचं नाही. आपण काम करतेवेळी त्या भूमिकेशी शिरायचं आणि तसंच वागायचं. तर 8 8 8 8 8 8व्या आकड्याचा अर्थच असा आहे की जे मागच्या 7 अवतारात झालं ते तुम्ही आठवा. ती जर आठवण तुम्ही ठेवलीत तरच तुम्ही कृष्ण बनाल. मग कृष्ण बनण्यासाठी तुम्ही आठवण ठेवली पाहिजे. ती तुम्ही ठेवत नाही. हा दोष तुमचा झाला. काका खरंच छान. अगदी सुरुवातीपासून म्हणजे काकाने नवोदित कलावंतांवर अगदी कौतुकाची थाप मारली, पण एक शल्य बोलून दाखवलं. ते शल्यसुद्धा तुम्ही आता ऐकलं असाल, तुम्ही बघताय आम्हा सगळ्यांना, की दशावतारामध्ये काही मुलं खूप सुंदर अभिनय करतात, त्यांचे पोशाख बघण्यासारखे असतात, त्यांची रंगभूषा देखणी असते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण अजूनही आपण भाषेच्या क्षेत्रामध्ये, कारण दशावताराला पौराणिक बाज आहे आणि त्यामुळे भाषा ही खूप महत्त्वाची मानली जाते. अर्थातच. आणि जर भाषा प्राबल्य तुमच्याकडे नसेल तर कुठेतरी लोककलेला तडा जातो, असं काकांचं इनडायरेक्टली म्हणणं आहे. आणि या ठिकाणी मी ते मुद्दा तुम्हाला तुमच्या समोर, तुमच्या प्रदर्शनासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. काका, आपण आपला दशावतारामध्ये प्रवास नेमका कधी सुरू झाला? वयाच्या 8व्या वर्षी मी लहान एका मुलीची भूमिका केली. ती सुद्धा पौराणिक नाटकामध्ये. पौराणिक नाटक म्हणजे उत्तर गोहरण असं ते नाटक. आणि त्याच्यात विराट राजाची मुली उत्तरा, ती भूमिका मी केली. त्याच्यात नृत्य वगैरे होतं. आणि तिथून मला असं वाटलं, अरे मी असं सगळं करू शकतो. मग दशावतार करतात ते काय करतात ते अनुभवायला पाहिजे. म्हणून मी नंतर शाळेत जात असताना सुद्धा ह्या दशावतारी बाजानंच बोलायचं आणि ते अभिनय मी करायचो. रानात गेलो जरी तरी तिथं सुद्धा अभिनय माझे चालू. आणि ते माझ्या मनाला पटतात की नाही हे स्वतः मी आरशात बघायचो. मी बोलतो ते बरोबर आहे, ते वाक्य बरोबर असून माझे अभिनय त्या वाक्याप्रमाणे होत आहेत की नाही हे शोधलं पाहिजे. ते शोधत होतो मी. आणि त्याच्यानंतर 6वीत गेल्याच्यानंतर शाळेत मला दत्ता साटम लिखित अभिलाषा ह्याच्यात स्त्री पार्टाची म्हणजे सुमतीची भूमिका दिली गेली. त्याच्यात मी संगीत गालो सुद्धा.
ती भूमिका माझी चांगली झाली, लोकांनी उचलून धरलं आम्हाला आणि त्याच्यात मला मग ती थोडी थोडी मला गोडी निर्माण झाली. तर ही गोडी निर्माण झाल्याच्यानंतर आता संगीत नाटकं काय त्यावेळी फार कमी व्हायची. बरोबर काय. आणि दशावतारी नाटकं रोजच चालू असायची. 3 महिने तर दशावतार पुढं चालायचं. मग दशावतारात आम्ही नाटकं बघायला जायचो. एका वेळी असंच आमच्याच गावात तिथं नाटक बघायला गेलो. तिथं त्यांना एक लहान मुलाची गरज भासली. नाटक होतं राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र तारामती नाटकामध्ये रोहिदासाची भूमिका. गोविंद वेतुरकर हरिश्चंद्र आणि मी रोहिदास झालो. तारामती दादा मुळीक. तर तिथून आणखी आवड निर्माण झाली. हे जर मला एवढं जमलं तर आणखी काहीतरी. नंतर मी शाळेत अभ्यास करायला विसरलो. म्हणजे 6वी नंतर तुम्ही स्वाहा केला आणि दशावताराच्या प्रांगणामध्ये, दशावताराच्या सरोवरामध्ये मुक्त संचार करायला निर्माण केला. काका, आता मगाशी आपण बोलताना म्हटलात की दशावताराला पौराणिक बाज आहे, तुमचं शिक्षण फक्त 6वी आहे. मग तुम्ही भाषा प्राबल्य कसं काय मिळवलं? भाषेवर पकड कशी मिळवली? त्याला कारण जर काय असेल तर मी प्रत्येक वेळा नाटकं बघायचो. पौराणिक नाटकं ती. तर आज कोण गेला विलन? वसंत परुळकर गेला. तो अभिनय कसे करतोय त्याचं पण शिक्षण त्याला नव्हतं. पण नाटक कसं रंगवणं हे त्याला चांगलंच अवगत होतं. त्याच्यामुळे त्याची भूमिका बघायचो. एक नट असा होऊन गेला, अष्टपैलू नट होता. आणि तो जर कोण असेल तर महादेव शेर्लेकर म्हणून. शेवटी बिचारा दशावतारात नटसम्राट म्हणून जगला, पण मेला लालबागच्या फुटपाथवर. अशी ही दशावताराच्या नटांची त्यावेळीची कथा होती. काय आता नाही. आता लोकसुद्धा त्यांच्या मदतीला धावत आहेत. बरोबर. शासनही मदतीला धावत आहे. म्हणजे दशावताराला आज कसलीही उणीव तशी भासत नाही. आता तुटपुरून पैसा मिळतोय, कमी पैसे मिळत आहेत, पण मिळाले तरी कुठं अडत नाही. कुठल्या जरी शहरात जाऊन तुम्ही उभा राहिलात, आता मीच इथून मुंबईपर्यंत कुठं जरी जाऊन उभा राहिलो तरी कोण बाबा जयसिंग राणे म्हणजे कोणीतरी तिथं धावून येणार. म्हणजे दशावतारने तुम्हाला ओळख दिलेली आहे. ओळख दिलेली आहे. मग ती जर ओळख दिली तर आणखी ओळख वाढविण्यासाठी आपण कलावंत तयार करूया ना. मग त्यांच्या हाताला धरून त्यांना आम्ही घालूया. जशी आई मुलाला लहान असताना बोबडे बोल शिकवते, तसंच आपण त्यांना सुद्धा शिकवलं पाहिजे. आपल्यालाही उपयोग पडले, दुसऱ्याच्या तरी पडतील. म्हणजे माझ्या दशावताराचा प्रसार होईल. हा उद्देश माझा अजूनही आहे. आणि या उद्देशासाठी तुम्ही केव्हाही कुठंही मला बोलवा, मी येणार. काका, खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी की मी आजन्म दशावताराला वाहून घेतलेलं आहे. असे दशावतारामध्ये 2 तुम्ही रंगकर्मी आहात. एक आमचे यशवंत काका आणि दुसरे तुम्ही, की ज्याने अख्खं दशावतार एका वेगळ्या अँगलने उभे केलेले आहात. तुम्ही खूप जुने जाणते कलावंत आहात. 70 वर्षाचा एवढा तुमच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. आणि हे सगळं करत असताना काका, पूर्वीचं दशावतार नेमकं कसं होतं? पूर्वीचं दशावतार, आजच्या या मुलांना जे दशावतार मिळालं ते चांगलं मिळालं आहे. आणि पूर्वीचे जे दशावतार होतं ते कंटाळवाणं असं दशावतार होतं की व्यसनाधीन झालेले कलावंत. एकच व्यसन नाही, थोडक्यात सांगायचं म्हणजे दारूचं व्यसन, जुगार, ह्या 5वीलाच पुजलेल्या गोष्टी होत्या त्यांच्या. आणि जो तो म्हणायचा दशावतार म्हणजे वाईट. पण त्या दशावताराला मला दाखवून द्यायचं होतं की हे वाईट म्हणण्यापेक्षा हे दशावतार चांगलं आहे. हे कसं आहे, 4 माणसाचे अनुभव मिळतात, 4 ओळखी होतात. हे दशावतार असं आहे. आणि प्रसंग कुठं आला तर तिथं तुम्हाला थांबवायला देणारा नाही. तर त्यावेळेचे दशावतार जे होतं ते पायी प्रवास होता. आणि लोक म्हणतात, अजूनही म्हणतात, नाही म्हणणाऱ्याची चुकी नाही, कारण त्यांना बिचारांना माहीतच नाही का म्हणतात ते. रात्रीचा राजा आणि दिवसाचा डोकीवर बोजा.
डोकीवर बोजा दशावतारी कलावंताने घेतला नाही. पण ज्यावेळी एखादा गडी आजारी पडतो आणि त्यावेळी तो जर बोजा तिथं राहिला तर दशावतार पुढे जाऊन करणार काय? मग तो बोजासुद्धा त्या कलावंतानेच सांभाळला पाहिजे, हा त्याचा अर्थ. पण लोक त्याचा गैरसमज करतात. दिवसाचा रात्रीचा राजा आणि दिवसाचा बोजा नाही. त्यावेळी 7 गडी होते ओजी व्हायला. ओजी वाहून ते जेवण करून वाढायचे. आम्ही रात्री जे काय केलं आहे, रात्री एखादं नाटक आम्ही केलं, आज बाबा एक किचकवध केला, त्याच्यात भूमिकेत माझं काय चुकलं आहे, जाणकार असेल तो सांगायचं, अरे जयसिंग तू बोललास ते तसं बोललो का, असं असं बोल. म्हणजे ती एक हे रेसल व्हायची त्याची आणि ते आठवणीत राहायचं, हे यानं मला असं शिकवलं सांगितलं ना तसंच बोलायचं. ते त्यामुळे रेसल व्हायची. दुसरी गोष्ट, त्यावेळी बत्ती लाईट नव्हती. गाववाल्यांना सांगितलं, रे बाबा मग मला गॅसची बत्ती दे. गॅसची बत्ती तुम्हाला मिळणार नाही हो, आमच्याजवळ 2च आहेत. अरे आम्ही मेकअप कसा करायचा? मेकअप तुम्ही कसा करा म्हणून विचारू नका. तुम्हाला जे आम्ही गोडं तेल देतो, तुमच्या कंपनी मालकाला जे गोडं तेल देतो ते कशासाठी? ते तुम्हाला ती बत्ती पेटून म्हणजे पणती पेटून त्याच्यावर तुम्ही मेकअप करा. तो पणतीवरचा मेकअप कुठे आणि आजचा 200चा बल्ब पुढे घेऊन केलेला मेकअप बघा. एक वेळा कुठंतरी जात असताना आरशी फुटली मेकअप करायची, तर त्याचा तुकडा जरी मिळाला तरी त्याच्यावर सुद्धा मेकअप केलेले आहेत. रामार्दनकर म्हणून पार्टी मरून गेले बिचारे, त्यांची आरशी फुटली. माझ्याकडे एकच आरशी, तर ती माझ्या आरशीची मी 2 तुकडे केले. मी एक रामभाऊला दिला आणि एक मी दिला. तो रावण आणि मी वीरभद्र. मग त्यावेळेचं हे दशावतार असं होतं की एकमेकांना सूचना करायची आहे, सूचनेवर चालायचं सगळं. कोणाचं काय चुकलं असेल तर त्याला ते समजून सांगायचं. आणि गाववाले काय काय पद्धतीचे असतात. दशावतारात आता माणसं किती 7 पाहिजेत, कलावंत 7 पाहिजेत. तर त्यावेळेचे दशावतार दारू पिणारे असल्यामुळे आले ते येता धवडकीवर आलेत. तिथं मिळते हे सगळ्यांनाच माहीत आहे. दशावतारी तिथं राहिले, ते एकटा बसला की त्याच्याबरोबर दुसरा आहे बसला, ते 2 तिथंच राहिले, बाकीचे दशावतारी जाग्यावर गेले. आता राहिले 5च दशावतार नाटक केलं पाहिजे. मग ते कसं करायचं, त्याच्यात डबल कुणी करायचं, काय करायचं, हे असं समजून एकमेकाला समजून घेऊन करायचे. पण मालकाला दुखवायचे नाही. त्यावेळेच्या मालकाने सुद्धा पार्ट्याचा व्यवस्था तशी चांगली केली होती. आताचे सुद्धा मालक सगळ्यांची व्यवस्था चांगली, जेवण खाऊन सुद्धा चांगलं करतात. पण त्यावेळची परिस्थिती ती नव्हती. त्यावेळी 12 किलोमीटर चाललं पाहिजे रोजचं, हे ठरलेलं होतं. सकाळी 6 संध्याकाळी 6. आता संध्याकाळी लवकर पोचायला पाहिजे तर आपण 4 किलोमीटर 8 किलोमीटर सकाळीच चालायचं आणि नंतर थांबायचं. अशी त्यावेळीची परिस्थिती होती. काही गावात, वसोलीच्या गावात गेलो आम्ही, आरोलकर दशावतार, त्यांच्या गावची जत्रा बंद. आमच्याजवळ गॅस नाही किंवा लाईटर नाही किंवा काहीच नाही. आता काय करायचं? जेवणाचा जाबळा होता. जाबळ्यात काय बघितलं, जाबळ्यात काहीच धान्य नाही. रात्रभर आता उपाशी थांबायला पाहिजे. तेवढ्यात एक बिचारा तिथला तलाठी माणूस तो आला, काठी टेकत आला, वय झालेलं होतं. आला, काय झालं तुमचं? तर बाबा इथं कोण नाही, काय आहे? त्याचं बरं, आमचं गाव बंद आहे. मग आम्हाला लेटर का पाठवलं नाही? आम्ही आलो नसतो. तर आलो इथं आम्ही आता. तर आता काय करायचं? आमच्याकडे तांदूळ काय नाही, जेवायचं काय? तर त्या म्हाताऱ्याने आपल्या घराजवळ नेलं 2 माणसांना, गड्यांना, आणि त्यांच्याजवळ तांदूळ शिदा वगैरे सगळं दिलं. ते आणून आम्ही जेवण केलं, तिथं जेवलो. आणि रात्र संपल्याच्या नंतर सकाळी गाववाल्याबरोबर वाद झाला. त्या वादात मालक आमचा होता तो घाबरट होता आणि तो गरीब बिचारा.
तो काय बोलला नाही. आणि मी बोललो, घाबरू नका, तुमच्या खिशातले पैसे आम्हाला देऊ नका, आम्ही या गावाच्या जत्रेसाठी आलो ना, त्याने कळवलं नाही हा दोष त्यांचा आहे, त्याने रक्कम आम्हाला दिली पाहिजे, नाही दिली तर ह्या गावचा गावकर कोण नाही. मी म्हटलं गावकर आहे, ह्या गावचा गावकर मी होतो आणि मी तुमची देणगी देतो. त्यावेळी त्यांना राग आला, दोघेही पार्टी उठले आणि आम्ही पैसे द्यायला तयार आहोत बोलले. आणि त्यावेळी मालकाची सुटका झाली. म्हणजे दशावतारामध्ये काही कधी कधी संघर्षमय प्रसंग सुद्धा घडत असतात आणि घडतात. त्याला रोखठोकपणे तोंड देणं सुद्धा गरजेचं असतं. पण ते असं नाही की त्यांना डावलून नाही. बरोबर. त्यांना गाव जर असेल, गाव एकत्र असेल तर आम्ही काय करणार हो. नाही, बरोबर, संगनमताने. हा, संगनमताने चांगल्याच भाषेत शिकवा. काका, आता मगाशी एक तुम्ही विषय काढलात की मालकीचा, तुम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहात. हो. खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचं आपण खूप छान नेतृत्व केला, तशी गावातली लोक सुद्धा सांगतात. त्यानंतर बोर्डेकर कंपनीचं नेतृत्व करत असताना त्या कंपनीला एक उंची मिळवून देण्यामध्ये सुद्धा तुमचा सिंहाचा वाटा आहे. हो. मग हे नेतृत्व करत असताना कोणकोणते गुण अंगी आपले असले पाहिजेत, म्हणजे आपण दशावतार मंडळाचं छान नेतृत्व करू शकतो? कोणकोणते गुण? दशावतारी मालक जर असावा तर तो असा पाहिजे, एक तर मेन पॉवर त्याच्याजवळ पार्ट्यांना थांबवायची पाहिजे. नसेल तर एखाद्या पार्ट्याने सांगितलं मला जमत नाही, मी आज झोपणार आहे, मला नाही जमत आहे, तर त्या मालकाने सांगितलं पाहिजे झोप तू, गरज नाही तुझी, मी करतो. ती पेलून न्यायली पाहिजे त्यांनी. थोडक्यात उदाहरण तुम्हाला सांगतो, इथं साळगावला दत्त मंदिर आहे, रामभाऊ बामण म्हणून ते माझे जिवलग मित्र, आणि खानोलकर दशावतारच मंडळ, त्याच्यात मुणगेकर म्हणून महान नट, एक मुणगेकराच्यामुळेच मी जास्त पुढे आलो, कारण मुणगेकराच्या अभिनयामुळे आणि मुणगेकराच्या वाक्यामुळे त्याने शिकवलेली मला जी शिकवण, त्याच्यामुळे मी व्हिलन झालो आणि त्याच्यामुळे मी प्रकाशित झालो जास्त. तर ते दारू पिऊन इब्राहिमपूरला दंगामस्ती केली म्हणून मी त्यांना घालवून दिलं. दुसऱ्या दिवशी रामभाऊकडे साळगावला नाटक, त्यांना माहिती, मुणगेकरला माहिती, हा जो मालक आहे तो हुशार आहे, तो बोले मला आता ठेवणारच नाही, ते नाटकात ठेवणारच नाही मला, म्हणून त्याने रामभाऊचे पाय धरले माझ्या अगोदर सकाळीच येऊन. आणि संध्याकाळी आम्ही गेलो तिथं. संध्याकाळी जातेवेळी शाळेतली मुलं सांगतात, ओ तुमचा एक नट पुढे आलेला आहे. मी समजलो नट कोण आहे. आणि तिथं गेलो तर बोर्डावर लिहिलेलं आहे, एक फळा होता त्याच्यावर लिहिलेलं आहे मुणगेकर नाट्यमंडळ, खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा प्रयोग, आणि दणदणीत व्हिलनाच्या भूमिकेत शंकर मुणगेकर म्हणून बोर्ड आहे. बघ, अरे म्हटलं हा, मी गेलो एवढ्यात रामभाऊ आला. हो, सगळे दिसतात पण मुणगेकर कुठे नाही. मुणगेकर म्हटलं तुमच्या घरी आहे. काय बोलतो हो. म्हटलं आम्हाला सांगू नका, तुमच्या अगोदर लहान मुलाने रिपोर्ट आम्हाला दिलेले आहेत, नट तुमचा सकाळी आला आहे म्हणून, तुमच्या माडीवर आहे म्हटलं, इथपर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याला तुम्ही रंगवायला पाहिजे नाही, लोक आम्हाला बोलणार तर बोलू दे ना, पण मी आज त्याला रंगवणार नाही. तर त्यांचा भाऊ म्हणाला मुणगेकर जर नाही रंगवलं तर आमची बेइज्जती होणार, त्याच्यामुळे आम्ही काय तुम्हाला पैसे देणार नाही. पैसे देऊ नका तुम्ही मला, पैसा कोणाला सांगतात, पैसे देऊ नका. त्याच्यावर तो रामभाऊ बामण बोलतो, मी बामण, अहो मला माहीत आहे तुमची लेखणी, पण कुडवाळी माणसाचा म्हटलं फक्त हात, तुम्ही लेखणी लावलीत पोचवणार म्हणजे पोचवणार, आणि आम्ही हात उचलला तर तो थांबवणार नाही म्हटलं. तर पैशाची धमकी मला देऊ नका, नाटक रात्री बघा नाही तर बघू नको, पण आम्ही प्रयोग करणार. आणि प्रयोग केला, सगळ्या लोकांनी वाह केलं. वनराज तिथं खेळ केला, वाह बोले. काका, हा करारीपणा तुमच्यामध्ये कसा आला, म्हणजे ज्याला आपण मुत्सद्दीपणा म्हणतो, जे मनात आलं तेच करायचं? हे जिथे जिथे गाव फिरलो त्या गावातल्या लोकांच्या अनुभवामुळे
ह्यांना कसं फिरवायचं हे शिकवावं लागतं. म्हणजे शिकत तो आपण म्हणून शिकत नाही, पण त्याला अनुभव. शिकवलं, अनुभवाने शिकवतात सगळं. जे जे प्रसंग आले त्या प्रसंगाला कसं तोंड द्यावं हे समजतं ज्याला, तोच माणूस दशावतार करू शकतो. काका, असा एक अजूनही प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आलेला होता, साक्षात तुम्ही महारथी कर्णाची भूमिका केलेली होती. तो प्रसंग रसिकांना नक्कीच ऐकायला आवडेल. ती जागा, तो नेमका प्रसंग काय होता, तुम्ही त्या प्रसंगाशी कसं सुसंग झालात आणि एक सुंदर महारथी कर्ण लोकांसमोर कसा आला, हे हा सुद्धा उत्तम मालकाचा कलाकौशल्य आहे असं जर आपण त्याला म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही. त्याचं असं झालं, म्हणजे मी कर्ण वगैरे पुष्कळ बघितले होते, पण आपल्याला त्याची काय गरज भासली नाही. हां. मालक असल्यामुळे पडेल ती भूमिका करायची आपण. मला मोठी भूमिका पाहिजे असं काहीच ते, एका इंटरेस्टची भूमिका असली तरी चालेल, पण नाटक चांगलं व्हायला पाहिजे. सांगितलेला महत्त्व दिलात तुम्ही. हां, तर ते झालं कसं, माझ्याजवळ मोणकर रापण म्हणून देवबागला 14 फेब्रुवारीला तिथं जत्रा असते. ती त्यावेळी खानोलकर कंपनीकडे होती. आणि रात्री संध्याकाळी आम्ही गेलो, जेवण वगैरे केलं आणि जेवण करून नाटक आम्ही ठरवलं, आज बाबा रक्ताचा टिळा करूया. आणि कलावंतांना सांगितलं, मग कलावंतांना सांगितलं आणि झोपलो आम्ही. आणि 12:30 वाजता आम्हाला जाग आली. आरतवाला रंगायला बसला, बाकीचे 2 व्हिलन जायचे होते पहिलेच, ते रंगले. आणि तिथं नाट्यमंडळाचा एक ग्रुप होता. तो ग्रुप म्हणजे महेश भटजी त्याने तयार केलेला. त्याच्यात जीजी चोडणकर, सीताकांत असे पार्ट होते, पार्ट चांगले होते. ते सगळे मिळून आले, पण तो पुढे आला नाही. त्याने सांगितलं, आज त्यांना मला महारथी कर्ण करायला सांगा. आणि ते आले, ते किती हे रंगून तयार झाल्याने येऊन सांगतात, ते गाववाले येऊन सांगतात की आम्हाला बोले महारथी कर्ण पाहिजे. त्या माझ्या त्या कलाकारांनी मला उठवलं, मला गुठा बोले असं ते सांगताय. म्हटलं आता होणार नाही रे, म्हटलं आता वाजले किती, 12:30ला म्हटलं चालू करायचं आहे. नाही बोले, ते जर करायचं नसेल तर तुम्ही झोपा, सकाळी पैसे घ्या आपले आणि जा. तेवढ्यात जुने जाणते कलाकार, माझ्यापेक्षा खूप अनुभवी आणि शेवटच्या क्षणाला ते माझ्याजवळ, वसंत परुळकर पटकन उठले. आणि मी लहान वयाने जरी असलो तरी ते मला मालकच म्हणे. मालक नाही का म्हटलं ते सांगा, महारथी करणं नाही का? तर म्हटलं नाही होणार अण्णा. कसा होणार सांगा, करणं कोण आहे आमच्या, होणार नाटक म्हणून सांगा. तर म्हटलं तुम्ही सांगता तर म्हटलं सांग. म्हटलं होणार बाबा मग नाटक. ते आता जाणते म्हणतात म्हणजे म्हटलं त्यांना काहीतरी माहिती आहे त्याच्यातली. म्हटलं होणार नाटक, पण बोले एक करा, 10 बाण आणि 2 धनुष्य बनवून आणून द्या. म्हणजे त्यांना तिकडे कामाला पाठवले. आणि मला बोलले चरित्र सगळं बोलून झालं. आणि कर्ण बोले तुम्ही. हो म्हटलं, कधी म्हटलं केलं नाही आणि आता म्हटलं एवढं मोठं काम मला तुम्ही देता, तुम्हीच केला पाहिजे, दुसऱ्यानं कोणीच नाही. बरं म्हटलं ठीक आहे. त्यावेळी पांडुरंग शिरसाट आणि बाबा पालव श्रीपाठ कुंती, पांडुरंग शिरसाट कृष्ण, ह्या दोघांनी मला समुद्रकिनाऱ्यावर नेलं. 1 तास तिथं बसून मला ते संपूर्ण नाटक त्याने, म्हणजे माझी काय भूमिका आहे ती त्यांनी सांगितली. ठीक आहे करूया म्हटलं, पण जरा सांभाळून घ्या मला. आणि ते नाटक तिथं केलं. तिथं एवढा उदो झाला की तिथं ते लोक एवढे खुश झाले. म्हणजे दारू पिऊन जे पडत होते ते उठून बसून बघत होते. आणि त्यावेळी वसंत परुळकरने सांगितलं, आता महारथी करणं चालणार नाटक बोलले. कारण माझ्या जीवनात माझ्याबरोबर 5 बोलले महारथी करणं झाले
मी शैल्य आणि 5 कर्ण झाले. त्या 5 कर्णात तुझा नंबर आहे बोलले. त्यावेळी मला वाटलं अरे मग हे जर मी करू शकतो तर करूया ना. आता पुढं तर चालू ठेवूया. तिथून पुढे चालू ठेवलं आणि नंतर तेंडुलीला प्रयोग केला. त्यावेळी तिथं त्याने माझी कॅसेट केल्याने सांगितली तुमचा इथला हा बोले 7वा कर्ण, 7व्या कर्णात नंबर 1 तुमचा आहे. म्हटलं मला नंबर नको आहे. लोकांचं मनोरंजन झालं, लोकांनी बरोबर म्हटलं एवढं बस झालं. माझी कंपनी चांगली झाली पाहिजे. मला सोंगाची हाव नाही. मी पडदासुद्धा धरू शकतो. अशा रीतीने तो कर्ण जो वटला. त्याच्यानंतर आता माझा शिष्य आहे उल्हास नाईक, तो करतो कर्ण. त्याला पण मी मुद्दामच माझ्या हजेरीतच मी शैल्य आणि त्याला कर्ण नेरूरला घातला, सुधीर कळिंगणाच्या गावात. तिथं त्यालासुद्धा लोकांनी असाच उचलून धरला. काका अजून तुम्ही कोणकोणते कलावंत तयार केले जे आता सध्या लौकिक प्राप्त आहेत किंवा एकदा यशाच्या शिखरावर विराजमान आहेत? आता यशाच्या शिखरावर म्हणजे काय आहे, आता हा उल्हास नाईक जो आहे त्याला कुठं पण नेऊन टाका. विलास तेंडुलकर त्याला कुठंही नेऊन टाका. तो भास्कर वैद्य दुसरा म्हणजे आता सांगायचं म्हणजे मोठं नाव, त्याला चांगल्या पदव्या मिळाल्या आहेत. मला आनंद आहे. माझ्या घरी बिस्किटचा पुडा घेऊन येऊ नका, पण तुम्ही पुढं गेलात ना आनंद आहे मला. ज्याला आज बालगंधर्वाची पदवी मिळाली अशा तऱ्हेचा ओमप्रकाश, त्याला सुरुवातीला हाफ पॅन्टवर आणि हाफ शर्टवर दोडामार्गवर घेऊन आलो. आणि तो आला होता घेऊन कोण, खानोलीचे गुरु खानोलकर, त्याने त्याला घेऊन आला. मी म्हटलं अरे हा पोरगा काय करणार, तुम्ही बघा तरी बोलले. आणि माझ्याजवळ तर पार्टी मोठे आणि ह्याला काम काय देणार, देऊन देऊन मुलीचंच देणार ना. पण एक मुली जरी असली तरी तिच्या समवेत राजा असणार, व्हिलन असणार, म्हणजे त्याला तिला तोंड द्यायलाच पाहिजे. ही तोंड देणार काय एवढ्या मोठ्या खड्या विलनाबरोबर. म्हटलं ठीक आहे बघूया. तिथं जोडामार्गावर कापड घेतलं, त्याला फुल शर्ट फुल पॅन्ट शिवून घेतली डिस्को टेलरकडनं. आणि रात्री पर्या गावात गेलो, शंभा गुरुवाच्या घराजवळ नाटक. तिथं त्याच्या घरातच आम्ही मेकअपला बसलो. आणि ह्या पोराला मी मेकअप करून बसवला, ओमप्रकाशला. आजूबाजूचे सगळे लोक तिकडे, पटावरचे लोकसुद्धा तिकडे आलेत बघायला. हे बोल, कारण गोयची भाषा ती किती रे कास्तात भुरग्या हाडला मरे. तर ह्याला म्हटलं आता काय सांगून द्यायचं. म्हटलं मृदुमांद्य चरित्र करा, एकादशी जन्म, आणि त्याला एकादशी घाला. त्याला एकादशी फक्त मृदुमान्याला त्रिशूळने मारण्यासाठी घातली. त्याची ती पहिली सुरुवात आहे दशावताराची. तो सांगू दे नको सांगू दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण हे मी सांगण्यापूर्वी माझे इतर शिष्य आहेत ते सांगतील तुम्हाला, किंवा दोडामार्गचे लोक सांगतील. काका खरंच खूप सुंदर एका रत्नाला आपण जन्म दिलात. आपण खरेच थोर मनाचे आहात. कारण समोरच्या माणसामध्ये ती क्वालिटी आहे ती आपल्याला जाणणं गरजेचं असतं. म्हणजे कसं म्हणतात की रत्न पारख्याला बरोबर रत्न गळतात, की बाबा कोणतं रत्न कुठे फिट होतं. आणि तुम्ही खरंच रत्न पारख्यात. खरंच तुमच्या त्या गुणाला सॅल्यूट करतो आम्ही, कारण आपण अनेक रत्न या दशावतारामध्ये दिलेली आहेत. काका तुम्ही आता पूर्वीचे दशावतार जगलेली लोक आहात. पूर्वीचं दशावतार नेमकं कसं होतं? म्हणजे अगदी मला वाटतं की विदूषक, बसवा हे जे काही जुने परंपरागत प्रकार आहेत ते कालबाह्य झाल्याची गोष्ट आपल्या कानावर येते. अर्थात झाल्या नाही, झाल्याचंच आहे. आणि मी ते बघितले नाहीयेत. त्यामुळे आम्हाला जर ह्या गोष्टी सांगा की बाबा विदूषक म्हणजे काय, तो कधी यायचा. तो दशावतार सुरू होण्यापूर्वी तिथं विदूषकाला बोलवायचे. आता सगळेजण पारंपरिक म्हणून बोर्ड लावतात, पण पारंपरिक म्हणजे काय ते तरी सांगा ना. पारंपरिकाचं काय आहे तुमच्याजवळ? मग पारंपरिक आहे तर विदूषक दाखवा. तो दाखवता येत नाही, कारण विदूषकाला तीच माणसं पाहिजे
की ज्याने ते केलंय. थोडक्यात सांगायचं म्हणजे बाळा जामदार तबला वाजवणारा तो विदूषकाला मागावून विचारायचं, सूत्रधाराचं काम तो करतो. महाजामदार काका. हां, हे मी अनुभवलेलं आहे. हां. आणि त्या विदूषकाला मागावून विचारणारा तो जो बाळा जामदार आहे, त्याच्याबरोबर विदूषक जाणारा जो आहे तो आता सध्या एकटाच आहे, तो म्हणजे संतोष रेडकर. तो विदूषक करू शकतो. पुन्हा बसवा म्हणजे बैलाचं म्हणजे रुपडं असं मुखवठा, आणि त्याच्यात इरलं म्हणतात आमच्याकडे, ते इरलं मधून फाटून त्याच्यात दोघे जणांनी शंकर पार्वती. 2 मिनिटं फक्त, म्हणजे घोडेमोडणीसाठी जे आपण वापरतो हा, तशा ते, प्रकारचं रसिकांसाठी सांगितलं. हा. तर त्याच्यात ती दोघं उभं राहायची आणि मागावून तालावरती नाचली पाहिजे. ती दोघे जण नाचत असताना एखाद्याचा पाय जर चुकला तर दोघेही मोडून पडणार. आणि तो नाचू शकतो म्हणजे एकटा यशवंत तेंडुलकर सध्याच्या बाकी कोणालाही येत नाही बसवा. त्यांना ती बसवा म्हणजे माहीतच नाही, तर मग करणार काय ते. दशावताराची एक वेळा अशी परिस्थिती होते की सगळं सामान घेऊन गेलेत आणि हे नाही, शारदा नाही त्याच्याजवळ. मग शारदा दाखवणार कुठची? शारदा तर दाखवली पाहिजे. सरस्वती जर नाही तर पुढे जाऊन बोलणार का? बरोबर. मग ती शारदा कुठली करणार? तर असं कोणाचं तरी जुनं घर असलं तर त्याला जे खुंटे लावायचे तो खुंटा काढून आणायचा. म्हणजे त्यावेळेचे कलावंत एवढे हुशार होते, आणायचा आणि त्याला शेलाबिला व्यवस्थित बांधून त्याला टोच करायची आणि ती भागून न्यायची. म्हणजे दशावतार आमच्या घराघरात आहे. दशावतार हे 700-800 वर्षापूर्वी आलेलं नाही. त्याच्या मुळापासून आलेलं आहे. मुळापासून आलेलं आहे म्हणजे सांगा, नवनाथ तुम्ही ग्रंथ वाचता, मग त्याच्यातून मैनाकिनीच्या महालात मच्छेंद्र ज्यावेळी जाऊन राहिला त्यावेळी त्याला आणायच्यासाठी गोरख प्रवेश करायला गेला, तर त्या स्त्री राज्यात प्रवेश नाही. मग तो जाणार कसा आतमध्ये? मग शेवटी त्याला स्त्री वेश धारण करून मृदंगी मणी म्हणून आतमध्ये जावं लागलं. बरोबर काय? म्हणजे त्यावेळी दशावतार होतं नक्की. मग भांडतात ते कशाला यक्षगानावरून दशावतार म्हणून? तर मूळ उपजक दशावतार होतं. 10 गर्भवास, त्याचे जे अवतार आणि त्याच्यातूनच ही नाटकं झालेली. काका, अलीकडच्या काळामध्ये यशवंत काका चव्हाण यांनी इंटरव्ह्यू दिलेली होती आणि त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं, म्हणजे रसिकांच्या आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय की दशावतार हे अगोदरपासून आपल्याकडे आहे. घराघरात दशावतार आहे, देवस्थानांमध्ये दशावतार आहे आणि अनेक समीक्षकांनी अनेक अभ्यासकांनी दशावतार हे गोऱ्यांनी आणलं अशा प्रकारची काही विधानं केली. अर्थात गोऱ्यांचा दशावतारामध्ये काहीच वाटा नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. अर्थातच ते 100% त्यांचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. पण दशावताराची मूळ निर्मिती नेमकी कशी तुम्हाला माहिती असते? मूळ निर्मिती त्यांच्याकडून नाहीच, मी म्हणतो ना. मूळ निर्मिती ही पुरातन कालापासून झालेली आहे. ज्यावेळी अंबरीशाला शाप दिला त्यावेळीचे 10 गर्भवास जे आहेत तिथून सुरुवात झालेली आहे ती, पण प्रचलित नव्हतं. त्यावेळी प्रचलित नव्हतं. हे आता जे गोरे म्हणतात, केशव, माधव, मुकुंद, मुरारी, हे 4 गोरे अजूनही दशावताराचा सूत्रधार झांज ज्यावेळी वाजवतो त्यावेळी तो ते नाव घेतो पहिल्यांदा. पण आताचा सूत्रधाराला ते नाव सुद्धा माहीत नाही. ही त्यावेळची भटाने तिकडनं येऊन त्याने जो ड्रेस वगैरे केला, मेकअप केला, ती सुधारणा झाली त्यांच्यात. निर्मिती नाही म्हणू शकत. निर्मिती नाही, परिवर्तन झालं. आणि आता कसं कालमानाप्रमाणे प्रत्येकाने बदललं पाहिजे. बरोबर. माझ्या वेळी, माझ्या लहानपणात मी विष्णू सभेत जो आला, आता विष्णू चांगल्यापैकी मुकुट बांधतो, त्यावेळी पगडी बांधून आलेला विष्णू मी बघितलाय. दरवाज्यावर एवढी लांब फालसं अशी लावायची, त्याच्या माळा घालायची. आता ती माळ घातली तर प्रेक्षकातून ओरडतील.
जे परिवर्तन होतच असतं. परिवर्तन तसं बदलावं माणसाने, हम्म. पण आपली मूळ संस्कृती जी आहे हा. ती बदलू नका. माझं म्हणणं हेच आहे, मूळ संस्कृती बदलू नका. दशावताराची संस्कृती बदलते असा तुमचा आरोप आहे का? अर्थातच. म्हणजे काय नेमकं काय बदल? नेमकं आता मला सांगा, एखादं कथानक काढलं, त्याचं पुराणात कुठल्या पुराणात आहे ते सांगा ना तुम्ही. अमुक पुराणात अमुक पानावर हे नाटक आहे, ते तुम्हाला सांगता येत नाही. मग नाटकं कसली जोडाजोडीची? नाटक या शब्दाचा अर्थच आधी मुळात जर यांना कळत नाही. नाटक म्हणजे ज्या गोष्टीला अटक नाही अशा तऱ्हेचे नाटक ते. म्हणून आम्ही काहीही करायचं नाही. त्यावेळी खेडोपाडी शाळा नव्हत्या, त्यावेळी दशावताराने जिवंत ठेवलेलं आहे शिक्षण, प्रबोधन. बरोबर का? कारण ही प्रबोधनकारक दशावतार आहे. हा माझा अभ्यास आहे. धर्मसंस्कृती जागृत राहिली पाहिजे ही प्रसार दशावतारांनी केलेला आहे खेडोपाडी जाऊन. कारण माझी वर्गमैत्रीण म्हणजे माझ्याबरोबरच क्लासमेट असणारी सुवर्णा महाले म्हणून, तिचा आणि माझा सत्कार एका स्टेजवर झाला. तिचा सत्कार करताना बोललेत सरपंच महोदय की महाले मॅडम याने बरेचसे शिष्य निर्माण केले, त्यामुळे त्यांचा आम्ही हा आदर सत्कार करतो. ते झाल्याच्यानंतर माझा सत्कार करायला घेतला. दशावतारी कलावंत आमचे जयसिंग राणे हे बुजुर्ग आहेत, यांना म्हणाले आम्ही साल शिपर देऊन त्यांचा सत्कार करतो. म्हटलं मला एक समाधान वाटते, तुम्हाला म्हटलं 2 शब्द बोलू दे. मला एक समाधान वाटते, एकाच वर्गात 6वी सुवर्णा मॅडम आणि मी एकाच वर्गात होतो. आणि त्यावेळी दोघांची आमची टप्पाट चालायची. मी गणितात आणि भूमितीत हुशार, ती इतिहास भूगोलात हुशार. तिनं शिक्षण संस्था धरली आणि मी दशावतार धरलं. पण दशावतार धरलं ते सुद्धा वाटलं प्रबोधनकारक आहे. मी सुद्धा दशावतारी कलावंतच तयार केले. नक्कीच नक्कीच. ह्या इथं बसून करतात, आम्ही खेडोपाडी जातो. म्हटलं जिथं शाळा नाही तिथं आम्ही असतो. खरंच बिनभिंतीची शाळा म्हणतात त्याला. दशावतार जर म्हटलं तर ते कदाचित चुकीचं ठरणार नाही. कारण आमच्या दशावतारी लोकांना संहिता नसते, नेपथ्य स्वतःचं सगळं स्वतः करत असतात. रंगभूषा असेल, वेशभूषा असेल, केशभूषा असेल, आणि हे सगळं त्या चौकटीमध्ये मांडणं तेवढं काही साधी गोष्ट नाही. आणि काका अगदी काही लोक अनपढ सुद्धा असतात, अशिक्षित असतात, ते सुद्धा सुंदर सादरीकरण करतात. ते काय कसं काय होतं जे सादरीकरण सुंदर? एखादी कंपनी असते बघा, आणि त्या कंपनीचं ऑफिस, त्या ऑफिसचा जो मेन असतो बॉस, तो जर हुशार असेल तर ती कंपनी चांगली चालेल. दशावतारी कलावंताचं जर हेड ऑफिस चांगलं असेल, कंपनीचं जसं हेड ऑफिस चांगलं तसं दशावताराचं हेड ऑफिस हे जर चांगलं असेल, सुपीक असेल, तर तो सगळं करू शकतो. बघून सगळ्या गोष्टी बघूनच कराव्या, सगळ्या गोष्टी बघून कराव्या लागतात. आणि मी कोणती भूमिका करतोय ही जाण ठेवून जर त्याने भूमिका केली तर तो भूमिकेशी समरस झाला. नाहीतर आता काही कलावंत रडायचं, आता पुढे रडण्याचा प्रवेश आहे. मुळात यांना रडायला येत नाही. किती मारा, किती काय करा, मग प्रेक्षक तरी कशाला रडतील? ते हसणारच. हसले की त्यांच्यावर तुम्ही चिडता, पण तुम्ही अगोदर बाम लावून कशाला जाता ते सांगा. भूमिकेशी समरस व्हा आणि बोला. बरोबर. रघुवीर परबने माझी ज्यावेळी मुलाखत घेतली, स्टुडिओ हे केलं, सादरीकरण करण्यासाठी त्याने व्हिडिओ काढला, त्यावेळी मी कर्णाची भूमिका भाषण केलं होतं. त्याच्यात मी रडलो. त्याने माझ्या येऊन पाय धरले. तुम्ही कसे रडलात? इथं कोण नाही, मी आणि तुम्ही. तुमच्या घराजवळ तुम्ही रडलेत का? तर म्हटलं याला कारण आहे, त्या भूमिकेशी समरस झालो मी. बोलता बोलता म्हटलं रडणार.
एखादा प्रसंग निर्माण झाला की गईवरून देतो मी. मला भाषणसुद्धा करता येत नाही मग. आणि कलावंताबद्दल एवढी दुःख आहे मला हे, असे कलावंत का होत नाही. अरे जर दगडाला देवपणा आणण्यासाठी टाकीचे घाव सुसून दगड जाता देव जर होतो, मग माणूस तो काय नाही, हे माणसाने सगळं बनवलेलं आहे. बरोबर काय. मग ते बनवा ना तुम्ही, म्हणजे आदराने लोक तुमच्याजवळ बघतील. रात्री मोठमोठ्या भाषा करायच्या, चांगलं ज्ञान सांगायचं, आणि सकाळी दारूच्या गुत्त्यावर जाऊन दारू पिऊन रस्त्याने डुलत चालायचं. मग ते मुलं मस्करी का नाही करणार. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राची इज्जत आपण राखली पाहिजे. इज्जत आपण राखली पाहिजे. तरच लोक सॅल्यूट करतात, तरच लोक व्यासपीठ देतात. अर्थातच. असा काकांचा या ठिकाणी मानस दिसतोय. काका खरंच खूप सुंदर आपण या ठिकाणी सांगते. काका माझी पुन्हा अशी एक शंका होती, आपण जे आद्य दशावतार म्हणतो, आद्य दशावतार, हो या आद्य दशावतारामध्ये आपण संकासुरापासून सुरुवात करतो. हो. मग हा संकासुराचा जो वेश असतो तो काळाच का हो. हां साहेब, आता दशावतार तुम्ही म्हणतात परिवर्तन झालं, मग त्याला व्हिलन टाईप असं जर आपण काय केलं असतं आणि आणलं असतं तर रसिकांनी ते मान्य केलं असतं ना. बरोबर. हे कसं आहे, त्यावेळची लोक सुशिक्षित नाही, अनपढ लोक होते आणि शाळाही कमी होत्या. जेमतेम शिकला कोणी तर 2री 3री 4थी एवढीच, ह्याच्या पुढे नाही. तर संकासूर हा काळा, कारण ज्याच्यासाठी विष्णूने अवतार घेतला, मत्स्य अवतार घेतला, तो शंकासूर. हैग्रीवासुर नाव त्याचं पहिलं. तर तो वेद चोरून ज्यावेळी जातो त्यावेळी त्याला अवतार घ्यावा लागला विष्णूला. पण त्याच्या अंगात कपडे काळे, ह्याचं कारण जर काय, तर सामान्य माणसाने सुद्धा जर अभ्यास केला तर त्याला कळून चुकतं. अरे समोर बसलेल्या माणसाची माझ्या मनात शंका आहे, म्हणजे माझ्या मनात काळं आलं, मग त्या समोरच्या माणसाने जर तो विष्णू बनला तर माझी शंका दूर होईल. मग ती काळी जी शंका म्हणजे तो शंकासूर, नाही तर तो काय दैत्यराज होता तो. म्हणजे दशावतार किती प्रगल्भ होतं ते बघा. हा, आणि त्यावेळेचा दशावतार देवळाजवळच का केलं ह्या लोकांनी. म्हणजे त्यावेळेचे लोकसुद्धा अशिक्षित असून सुद्धा चांगले सुशिक्षित त्याप्रमाणे दशावतार का केलं त्यांनी देवळाजवळ, त्यालाही कारण आहे. त्याचा सुद्धा अभ्यास करावा. पण मी नुसता दशावताराचा करत नाही, सगळ्यांचाच करतो. ते दशावतार का देवळाकडे केलं. देऊळ ही एकट्याची मालमत्ता नाही, बरोबर, सार्वजनिक मालमत्ता. तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही असो, त्याला त्याच्यात भेदभाव नाही. मग माझं आणि आणखी एकट्याचं भांडण झालं, गावातलेच आम्ही, आणि आमचं भांडण झालं. आणि शेतीचे लोक ते एकटाचा शेतीच्याच वेळी बैल मेला आणि एकच त्याच्याजवळ बैल राहिला, त्याचा बैल नाही. आणि तो बैल तुमच्याकडून मला मिळायचा आहे, पण तो तुमच्याबरोबर मी बोलत नाही, तुमचं माझं भांडण मिळत नाही. मग तो कसा मिळणार. तर माझा मित्र समोर बसलेला तो आहे, त्याने मला, त्याच्याकडे मी गेलो, अरे चला चहा पिऊ जाय. पण तो बोले येणार नाही माझ्याबरोबर. चहा प्यायला गेलो तर तो येणार नाही माझ्याबरोबर, त्याचं माझं भांडण. मी आणतो ना तुला त्याला, म्हणून त्याने तुम्हाला घेऊन आला. मी गेलो तिथं, एका हॉटेलात चहा पिली देवळाजवळ, आणि त्याने सहज म्हटलं, अरे तुझ्याजवळ 3 बैल आहेत, एक बैल त्याला दे रे, त्याचं बैल मिळाला आणि आता बैल मिळत नाही. तर तुला वाटलं जाऊन दे, बरं रे, काय घेऊन बसायचं. मी काय नाही म्हणतो, न्यायला सांग त्याला. परत झाली मेरी दोस्ती, म्हणजे परत ते एकीकडे आणलं. हे कारणभूत आहे का.
खरंच किती सुंदर विवेचन काकाने आपल्या प्रगल्भ अनुभवातून, आणि किती व्यासंग आहे ह्या माणसांना बघा, की ही जुनी जाणती जी माणसं असतात ती फक्त वयाने वृद्ध होत नाही तर ज्ञानाने ती वृद्ध होत असतात. किती सुंदर काकाने सांगितलं की पूर्वी आम्ही, म्हणजे पूर्वी नाही आता सुद्धा दशावतार आपण का देवाकडे करतो किंवा का देवळामध्ये केलं जातं, तर जुनी नाती पुन्हा वृद्धिंगत होतात, नवीन नाती जोडली जातात आणि माणुसकीचा धागा अधिक मजबूत होण्याचं स्थान कोणतं असेल तर ते आमचे दशावतार आहे. आणि त्यामुळे दशावतार हे फक्त प्रबोधन करत नाही तर नवी नाती जन्माला सुद्धा घालतं. काका खरंच खूप सुंदर, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. आम्ही खूप अज्ञानी होते आहे विश्वामध्ये, आणि आपण इतकं भरभरून आम्हाला देताय, सांगताय की बाबा काय नेमकं माझं दशावतार आहे. काका या दशावतारामध्ये आपण म्हटलात की आता संकासूर काळा असतो, म्हणजे काळा हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे, काळा हे शंखेचं प्रतीक आहे, आणि त्यामुळे माणसानं काळं असू नये. जर काळ्यावर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला विष्णूसारखं तेजस्वी होता आलं पाहिजे. हाच संदेश त्यातून आपल्याला फक्त द्यायचा आहे, अर्थात तो प्रतिकात्मक. बरोबर. मग काका ह्या ज्या दशावतारामध्ये आपण ज्या भूमिका करतो त्या भूमिकेला, प्रत्येक भूमिकेला मर्यादा असतात. आज जर आपण बघितलं तर आज दशावतारामध्ये काही तरुण लोक आहेत किंवा काही जुनी जाणती सुद्धा कलावंत आहेत, हे खूप सुंदर सादरीकरण करतात. पण अलीकडे जे आपण दशावतारामध्ये काही विद्रूप किंवा विडंबनात्मक काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे ब्रह्मराक्षस जे आहे ते गाणं म्हणतो पप्पी दे, या गाण्याबद्दल तुमचं मत काय आहे? साहेब, 1-1.5 महिन्यापूर्वी हाच प्रकार घडला माझ्याच गावात, आणि फक्त एक विनंती आहे तुम्हाला, नाव न घेता आपण हे कथन करावं. सत्कार मीच केला, सगळ्यांचा सत्कार मी केला. तिथं सगळ्या कलावंताचा सत्कार होता आणि माझ्या हस्ते तो करायला लावला. मी सत्कार केला आणि ते सगळेच लोक बोलले, काका तुम्ही थोडा वेळ नाटकाला बसा. बाबा नाटकाला मी बसलो तर काय होतं तुम्हाला हे सांगतो म्हटलं. नवीन कलावंत जे आहेत ते थोडे घाबरतात, बो काका बसले आता काय बोलू, आणि त्याच्यातनं थोडंसं त्यांचं चुकतं काही. बरोबर. तर त्यांना आपण डिस्टर्ब करू नये म्हणून तिथं म्हटलं मी बसत नाही. बरोबर. पण तुम्ही आता विनंती करता, मग म्हटलं बस. आणि निवडक संच आणला होता तो, बोलले, आणि ब्रह्मराक्षस गेला आणि त्याने पाहिलंच धुंद आज डोळे. त्यावेळी मी हार्मोनियम वाजवतो त्याला विचारलं, म्हटलं बाबा हे काय धुंद आज डोळे, हे ह्याला कोणी शिकवलं? ब्रह्मराक्षसाची शाळा कुठं? इतर पार्ट्यांची शाळा असते, बरोबर, पण ब्रह्मराक्षसाची कुठं? रानात राहणारा तो, माणसं खाणारा तो, मग त्याचे धुंद डोळे कसे झाले? हा बाबा मला भक्ष्य मिळाला म्हणून धुंद होऊ शकतो, बरोबर, पण ते त्याने केलं नाही. मी म्हटलं बाबा हे बंद करा. तरी त्याने ते आपलं चालू ठेवलं. म्हटलं चालू ठेवलं माझ्याच गावात, मी म्हटलं कोणाची शेर काढायला नको म्हणून गप्प बसलो. आणि शेवटी बलात्काराला हात टाकला. तो बलात्काराला जो हात टाकला तो कशासाठी? प्रेम करून? प्रेमासाठी टाकलास का? प्रेम हे तुला कसं कळतं? वनचर तू आहेस. हे प्रेम तुला कसं कळतं ते सांग. ते नाही ना तुला सांगत आहे. त्याने तिथं पप्पी दे गाणं बोललं. मी उठलो तिथनं. आता म्हटलं इथं बसायचं नाही, कारण माझ्याच गावातली मुलं मला विचारणार तुम्ही तिथं बसलं असताना तुम्ही हे काय केलं. म्हणून मी उठलो आणि मंडळी बसली होती मेकअपला, तिथंच गेलो. म्हटलं बाबा हे काय चाललं आहे तुमचं? हा गाव कुठचा? काही ठराविक गाव जे आहेत त्या गावात हे असलं चालणार नाही तुम्हाला. मी जर नसतो तर तो मुलगा येऊन एखादा तोंडात मारलं असतं त्याने, पण तुम्ही असल्यामुळे घाबरले. हे बरोबर नाही. तर नाही बोले तो ऐकत नाही, येऊ दे ना, त्याला येऊ दे ना. मी विचारतो. तो आल्याबरोबर त्याच्या हाताला धरलं. गाणं काय म्हटलंस ते सांग. तू माणसं खाणारा की प्रेम करणारा? प्रेम हे तुला कसं कळतं? तर नाही, त्याने बोल, अरे तो विहिरीत उडी देणार म्हणून तू देतोस? हे उत्तर त्याचं नाही म्हटलं. तुझं स्वतःचं काय ते सांग. स्वतःचं तुझं काहीच नाही. ही लावलीस ती मिशी सुद्धा तुझी नाही म्हटलं.
पण ती आम्ही खरी करून दाखवतो म्हटलं तिथं. म्हणून हे नाही पप्पी दे नाही. दुसऱ्या ठिकाणी असलं असतं म्हटलं तोंडात मारलं असतं तुझ्या मी. पण माझा गाव आहे आणि मीच सत्कार केला, म्हणजे मीच फुलं घालायची आणि मीच लात मारायची, हे मला आवडत नाही म्हटलं. काका काय नेमक्या मर्यादा असतात, म्हणजे ज्यावेळी आपण वनचर करतो किंवा ब्रह्मराक्षस करतो हो. त्याच्या मर्यादा नेमक्या काय असतात? म्हणजे नेमकं नवीन कलाकारांना त्या मर्यादा कळल्या पाहिजेत. जुन्या कलाकारांनी काय मर्यादा पाळलेल्या होत्या? जुन्या कलाकाराने एवढंच केलं, ब्रह्मराक्षस म्हणजे त्याने हात टाकला. तो हात टाकला म्हणजे तो काय सांगणार, मी तुला माझ्यासाठी नेत नाही, माझ्यासाठी म्हणजे माझ्या पोटाचं शांतवन करण्यासाठी नेतो, माझा भक्ष तू आहेस एवढंच. हां, एवढंच. भक्षासाठी तुला घेऊन जातोय, बाकी मी प्रेम करायला तुला नेत नाही. प्रेम हा त्याच्या तोंडात शब्द येऊ नये आधी, म्हणजे जुन्या कलाकारांचा जो शब्दच नसायचा. नसायचा. तर ते सांभाळलं पाहिजे. मग काका प्रत्येक ज्या आपण भूमिका करतो, मग तो राजा असेल, राणी असेल, त्याचा साईड हिरो असेल किंवा साईड हिरोईन्स असेल किंवा आपण खलनायक साकार ज्याला विलन म्हणतो, हो. या सगळ्यांच्या भूमिकेमध्ये काही मर्यादा असतात. मर्यादा आहेत मर्यादा. मग राजा नेमका कसं, राजाची मर्यादा काय असते किंवा राजा साकारताना कोणकोणत्या गोष्टीचं भान कलाकारांनी बाळगलं पाहिजे? राजा करताना आपण सभेला उपदेश करायला आलो आहे. हां, राजा असा असावा हे दाखवायचं आहे आपल्याला. त्याच्यात दुसरं वायपळ काही घालायचं नाही आहे आपल्याला, की बाबा राजा म्हणजे त्यावेळेचे राजा असे होते आणि अशी प्रजा त्याने सांभाळली होती, तर तुम्ही माझी प्रजा आहे, तुम्हाला मी सांभाळतो आहे, असं त्याला दाखवायचं. म्हणजे इनडायरेक्टली प्रबोधनच करणं आहे. प्रबोधनच करायचं त्यांना. हां, त्यांना उद्देशून जो बोलला कलाकार, राजा जाऊन जर प्रेक्षक वर्गाला जर बोलला तर ती चूक आहे. अहो आता थोडक्यात सांगायचं म्हणजे पावशीला नाटक होतं राजा गोपीचंद, आणि त्या राजा गोपीचंदात मी गोपीचंद आणि बाबा पालो त्यावेळी आई होती. राण्या मला आंघोळ घालतायत. आंघोळ घालून झाली आणि मी बाहेर आलो. चौथीतला एक मुलगा एवढा होता, तो माझ्या मागाहून आला आणि पावशीच्या त्या बाजूला तिथे ह्याचं हॉटेल होतं, त्या हॉटेलजवळ मी मुकुट ठेवला होता. तो मुकुट उचलला माझा मी आणि आता बिराडाला घेऊन जातो. तेवढ्यात तो बोला काका काय तुम्ही राजा छान केलेला, बोला मस्तच राजा, असं राजा म्हणाले होय. म्हणजे ही लहान मुलाने तुमच्यासारख्या मोठ्या माणसांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे. त्याचबरोबर त्याने मला जे काही सांगितलं त्यावेळी त्याला मी गुरु मानला. तो बोलला काका तुम्ही सगळं तुमचं छान झालं, पण बोले तुमच्या डोकीवर जो मुकुट होता की नाही तो तुमच्या तोंडाला सोबत नाही. त्यावेळी मी त्याला सांगितलं शाबास गुरु माझा, म्हटलं आजपासून मुकुट बांधणार नाही म्हटलं. तर तो हॉटेलवाला मला विचारतो तुमचे पाहुणे काय? म्हटलं पाहुणे नाही, माझा गुरु तो. म्हटलं चल बोले तू काय सांगतो? म्हटलं खरंच गुरु तुम्ही, म्हटलं माझी काय कमतरता ते सांगायला नाही. त्याने म्हटलं सांगितलं बरोबर, माझ्या तोंडाला मुकुट शोभत नाही. म्हणून तुम्हाला राग वगैरे काही आला नाही? राग आला नाही. दुसरा ज्यावेळी आपली चुकी सांगतो त्यावेळी राग करायचा नाही. आपल्या मनाला पटतं की नाही. तुम्ही एवढे मोठे ज्येष्ठ कलावंत आहात, तुम्ही 70 वर्ष जगलात, कलेच्या सरोवरामध्ये तुम्ही मुक्तपणे 50 वर्ष संचार करता आहात, मग तरी पण तुम्हाला काहीच वाटलं नाही? नाही राग नाही. दुसरा जे सांगतो त्याच्यात काहीतरी तथ्य असतं. इथं आता मिशा लावल्या आहेत, इथं मिशा लावल्या आहेत आणि बोलतो आहे सौंदर्य, मी बोलतोय सौंदर्य, पण त्याला ऐकू येत आहे सौंदर्य. एका अनुसारामुळे केवढा फरक झाला. बरोबर. पण ते सुद्धा एका मुलानेच सुचवलं मला. म्हटलं बाबा बघ मी भाषा चांगली ओळखतो, मी चुकीचं वाक्य बोलणार नाही, मी सौंदर्यच म्हटलं, पण तुला सौंदर्य ऐकू आलं हा दोष माझा नाही. बाकीच्या लोकांनी त्याला बसवला. काय बोला कोणाला विचारतो कोण आहे तो? साधा माणूस आहे तो. नाही बोला विचारू दे. म्हटलं
त्याच्यात राग धरायचा नाही. कदाचित झालं असेल, नाही बोललो शकत नाही, भावनेच्या ओघात म्हटलं होतं तसं. बरोबर बरोबर. आपली कमीपणा समजायचा नाही त्याच्यात त्याने आपल्याला सुचवलं तर पुढच्या वेळी तो शब्द मी आणखी सांभाळून धरणार. थोडक्यात काय, जया जयाचा घेतला मी गुण त्याशी गुरु केला जाणं. अर्थातच ह्याच वृत्तीनं आपण जर पुढे चाललो तर खूप सुंदर आपल्याला अनेक जयसिंग राणे या दशावतारामध्ये येताना दिसतील. आणि हे तर खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यासारखे कलावंत आता इथं होणं ही खूप काळाची गरज आहे, कारण दशावतार विडंबनात्मककडे चाललंय अशी रसिक बोंब मारताय. तर खरी गोष्ट आहे, ही खरी गोष्ट आहे, मी मान्य करतो. मी एकाही दशावतारी नाटकाला धावत नाही. जुने जाणते कलाकार जर कोण असतील, म्हणजे ते सगळे असतील तर मिक्स असतील, नवीन आणि जुने, नाही मला जमणार. काका, अलीकडे संयुक्त नाट्य प्रकार एक नवा ट्रेड उदयाला आला. म्हणजे पूर्वी गावागावामध्ये जत्रा केल्या जायच्या, तुमच्यासारखे अनेक कलावंत चालत सुद्धा जत्रा करायच्या, तुम्ही अनेक गोष्टी भोगलेल्या आहात. परिस्थिती तुम्हाला पूर्णपणे तुमच्या विरोधामध्ये असताना सुद्धा तुम्ही म्हणा, तुमच्या कुटुंबियांनी म्हणा, दशावतार जिवंत ठेवलेले आहे. आणि आज दशावताराला खूप चांगले दिवस आलेले आहे. पूर्वी चालणारा माझा राजा आज आलिशान गाडीमधून जातो. आणि हे सगळे चांगले दिवस आलेले. आज प्रत्येक गावागावामध्ये, आता कोरोनाचे 2 वर्ष जर आपण सोडली तर अगदी अलीकडच्या 3 वर्षामध्ये तर अक्षरशः संयुक्त नाटकाची बरसात आपण बघितली. पावसामध्ये सुद्धा लोक छत्रे घेऊन तोबा गर्दीमध्ये संयुक्त नाटकं बघत होते. म्हणून अर्थात मी त्या सगळ्या कलाकारांना सॅल्यूट करतो. पण संयुक्त दशावतार कुठेतरी वेगळ्याकडे जाते अशा सूर सुद्धा काही लोकांचा आपल्याला ऐकायला मिळतो. याला कारण आहे, यालाही कारण आहे. मी कलावंतांनाच दोष देणार नाही, प्रेक्षक वर्गही तसाच आहे. कलावंत भयंकर जाणकार आहे. जो आज नटून 4 शब्द बोलतो सभेत तो कमी नसतो, पण त्याने पब्लिक ओळखलं झालं. आमच्याकडे आम्ही संयुक्त दशावतार करतो, काहीच नाही तर 4 नाटकं तरी करतो संयुक्त. पण ज्यावेळी आम्ही त्यांना बोलवतो, त्यांच्या भूमिका त्यांना सांगतो, पण एक भान ठेवून भूमिका करायची. भान सोडून जर तुम्ही भूमिका कराल, आम्ही गप्प बसणार नाही. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे संवाद जे असतात ते संवाद सुसंगत असायला पाहिजे. त्याला घरचं भांडण काढायचं नाही उरकून, इकडच्या तिकडच्या भाता मारायच्या नाही. लोक उचलून धरतात, पब्लिकला काय मजाच बघायची असते. आजचं जग असं झालेलं आहे. पण खरा जाणकार जो आहे तो वालावलीला. मी कधी मारुतीची भूमिका केलेली नाही, पण बाबीनालनच्या कंपनीत होतो, हट्ट धरला तिथं. जयसिंग राण्यानेच मारुती केला पाहिजे. अरे मला नाचता येत नाही, मी कधी केलेली नाही. नाही बरं, नाही केली तर तुम्ही करायला पाहिजे. बरं म्हटलं करतो बाबा, केली. पेटीवाले तिथलेच बामण होते, ते गजाचे भाऊ, ते पेटीला होते आणि त्यांचे काका मागच्या बाजूला बसले होते का स्टेजच्या खाली. म्हातारा भयंकर तज्ज्ञ, त्याने रुपयाची 5 नाणी इथे घेतली होती. मारुतीची एंट्री झाली, मी केळी बिळी टाकलेली लोकांनी घेतली, खाऊन काय केलं आणि झालं. त्या म्हाताऱ्याने दुसऱ्याकडे दिले, हे 5 रुपये दे, मारुतीला दे. ती 5 नाणी आणून माझ्या हातात दिली. मी घेतली, बघितली. तिथंच समजलो हुशार माणूस. ह्याने नाणी का दिली ही मला कळली. म्हटलं दाढेखाली रगडले आणि खाली टाकून दिली. ज्या वस्तूत राम नाही ती वस्तू मला त्याज्य. म्हाताऱ्याने तिथेच टाळी वाजवली आणि पुतण्याला सांगितलं, खरा कलावंत बोलले. म्हणजे त्या पैशाकडे तुम्ही झुकला नाही? नाही, कारण त्यावेळी कॅरेक्टर महत्वाचं होतं, कारण तुम्ही त्या ठिकाणी मारुती राया होता. मारुती होते. आणि भाषण काय बोललोय मी, ज्या वस्तूत राम नाही ती वस्तू मला त्याज्य. मला काही नको आहे, राम पंचायतन पाहिजे मला. हृदयात ज्याने 5 राम पंचायतन दाखवलं तो तुझ्या ह्या पैशाला बोलला. खरंच खूप ग्रेट. म्हणजे किती भान असलं पाहिजे. भान ठेवून भूमिका करायला पाहिजे.
आणि संयुक्त नाटकामध्ये काका आता तुम्ही मारुतीचा विषय काढला म्हणून एक प्रश्न मला काही रसिक सातत्याने विचारतायत माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला, त्यामुळे मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. खरं तर तुम्हाला तो प्रश्न अडचणीचा ठरू शकतो, तुम्ही तुमच्या परीने उत्तर द्या. तुम्ही मारुती आता साकारलेला आहात, तुम्ही तुमच्या जुन्या कालामध्ये अनेक मारुती बघितले, म्हणजे आपण दशावतारामध्ये जो मारुती आपण दाखवतो तो त्या ठिकाणी चौकटचं असं हे असतं, बरोबर ना? पूर्ण तोंडाला काळं मारलेलं म्हणजे काजळ घातलेलं असतं आणि आपण चौकट मारतो. सद्यस्थितीमध्ये हा मारुती कुठेतरी कालबाह्य होताना दिसतो. अर्थातच. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं की का गरज होती का त्या मारुतीला बदलण्याची? काही बदलण्याची गरज नव्हती. मग का बदललं असेल किंवा का बदलता कामा नये? हे का बदलता कामा नये म्हणजे आपली जी पुरातन कालाची संस्कृती आहे ती तशीच जर असली तर त्याला जास्त किंमत येते. आणि आधुनिक पद्धतीने मुखवटा पण मिळतो ना मारुतीचा, तोच लावा ना तुम्ही. नाही, बरेचसे लोक तेच करतात, म्हणजे जो पण तो करूच नाही ना. तुम्हाला कोणी सांगितलं बाबा एवढे पैसे खर्च करून तो घ्या आणि तुम्ही आणून लावा म्हणून? तुमचा मारुती असा कसा म्हणून कोणी विचारलं काय? दशावतारात बाकीच्या बाकीचा आम्हाला नको, पण दशावतारात जसा पूर्वी होता तसाच मारुती व्हायला हवं. कारण आता त्या दाड्या बिड्या लावतात, परत ते तोंड लावतात, बरोबर, त्याच्यामुळे ते बरोबर वाटत नाही. दिसायला बरा दिसतो, पण ते दशावताराचं ते दशावतार मूळ रूप दिसत नाही, मूळ रूप दिसत नाही. त्याच्यावर जरा तुम्ही भाष्य केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आपल्याला अनेक जसे रसिक बघतायत तसे काही जुने कलावंत सुद्धा आपल्याकडे आशेने बघतायत, म्हणजे तुम्हाला नेमकं तुम्ही त्याबद्दल जरा मार्गदर्शन करावं, त्या मारुतीबद्दल. कारण अनेक कलावंतांची किंवा कलावंतांबद्दल रसिकांची अशी इच्छा आहे की तो पूर्वीचा मारुती आम्हाला दिसला पाहिजे. आणि मला वाटतं शेवटच्या कालावधीमध्ये विलास गवस काका तशा प्रकारचे मारुती करतात. आणि अलीकडे जर आपण ट्रेड बघितलं तर सगळेच सर्रास तुम्ही आता जो सांगता आधुनिक मारुती हा साकारताना दिसतात. आपला दशावतारी मारुती कुठेतरी कालबाह्य होताना दिसतो. हे कालबाह्य होता कामा नये असं काही रसिकांचं म्हणणं आहे. हो, मान्य आहे मला. मी सुद्धा त्यातलाच आहे आणि मला ते आवडत नाही. पण त्यांना कंपनीचा मालक आधी सांगत नाही की बाबा तू हे का करतोयस. भास्कर वैद्य नाव घेतो मी, माझा शिष्य आहे भास्कर वैद्य, तो कशाला लावत नाही, तो तोंड कशाला लावत नाही, काय तसंच करतो ना, तसाच करतो. हां, मग तसा करा ना. तसा केला तर आम्ही तुम्हाला 100चे 100 मार्क देतो आणि माझा दशावतार म्हणून आदराने सांगू शकतो. पण तोंड लावून येतं तो माझा नव्हे म्हणून सांगतो आम्ही. ते सोंग घेऊन जातात, ते दशावतार आपल्याला म्हणता येणार नाही. ते दशावतार आपल्याला म्हणता येणार. काका, आपण संयुक्त नाटकावर होतो आणि इथपर्यंत आपला प्रवास झाला की संयुक्त नाटकामध्ये भूमिका करताना कलावंतांनी, दशावतार कलावंतांनी काय पथ्य पाळली पाहिजे? एक तर संयम ठेवायचं, भूमिकेचं वजन ओळखायचं. हरिश्चंद्र म्हणजे त्याचं वजन काय आहे, तर बाबा ह्या कॅटेगरीचा तो पाहिजे. मालकाने सुद्धा त्या कलाकाराला वजन टाकते वेळी तो हरिश्चंद्राच्या भूमिकेला लायक आहे की नाही हे बघायचं. नाही, संयुक्त नाटकाबद्दल मालक नसतातच मुळात ना. मग संयुक्त नाटकाचं नाही सांगत मी. हां, पण आम्ही जर आता समजा संयुक्त नाटकात राजा हरिश्चंद्र करा म्हणून सांगितलं तर त्या कॅटेगरीचाच माणूस आम्ही बघणार ना. हां, बरोबर. आता पब्लिकमध्ये ते नाही ना. हां, त्यांना कसं कळणार बिचारा जयसिंग राणे करणार म्हणून. बरोबर. आणि मुळात आधी ही संयुक्त नाटकं जे करतात ती अशी करतात, त्यांना अगोदर नाटक सांगतात, भूमिका सांगतात. सांगू नका ना तुम्ही. संयुक्तवाल्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही सांगू नका. तुमच्या योग्यतेची भूमिका तुम्हाला मिळणार. नाटक माझं आहे, तुम्ही यायचं आहे. नावही सांगायचं नाही, नावही सांगायचं नाही. मग ते येताना कपडे कसे आणणार? तुझा राजाचा ड्रेस ना, राजाचा ड्रेस घेऊन ये असं सांगायचं. हां, तू ऋषी जाणार, ऋषीचा ड्रेस घेऊन ये. म्हणजे तुझ्या कॅटेगरीचा जो काही ड्रेस असेल तो तू घेऊन यायचा. दुसरी पार्ट असलास तर तुला पुरुष पार्ट देणार नाही, स्त्री पार्टच देणार. मग ते तर तुम्हाला आणायला हरकत नाही, बरोबर. पण भूमिका तुम्हाला अमुक देणार हे सांगणार नाही. त्याने येऊन करून दाखवावं संयुक्त. म्हणजे पेपर न फोडताच परीक्षा घ्यायची. हां, तर ते काय आहे संयुक्ताचं.
नावं फोडली की त्याने जाणकार व्यक्तीकडे गेला. मला ही भूमिका आहे, मला ही भूमिका आलेली आहे, तेव्हा मी कशी करायची ती जरा मला सांगा. म्हणजे खास खळगे जे काय असतात ते तो सांगतो, जाणकार करा का जाणकार तुमच्यासारखा एखादा. करा. आणि त्याची घोकंपट्टी करून हा येतो. एक वेळा असं झालं, या कुडाळला नाटक, आणि त्या नाटक अखेरचा गौरव नाटक, आणि त्याच्यात एकामेकाच्या विरोधात विलास तेंडुलकर आणि त्याच्याहून व्यक्ती होती ती विरोधात त्याच्यापेक्षा मोठी होती. अस्त्र सांगितली, त्या माणसाने अस्त्र लिहून घेतली हातावर. लिहिताना मुलाने बघितली, मुलगे जमतात मेकअपला येतात ना, मेकअप बघायला, त्या पोराने ती बघितली होती, लिहून घेत होते. काही शोधक मुलं असतात ना, त्यांनी ती बघितली होती. आणि दोघांचा वादविवाद सुरुवात झाला सभेत. विलास तेंडुलकरने काय करायचं, सुरुवातीपासून न सुरुवात करता शेवटपासून सुरुवात केली. ह्याने लिहून घेतलेलं ते सुरुवातीचं बोलला, चूक. पोरं सांगताय हातावर लिहून घेतलं ते बघून बोलतोय. इथपर्यंत सगळं घडत असतं. इथपर्यंत सगळं घडत असतं. म्हणजे त्याच्यासाठी आपण ज्या भूमिकेत जातो त्या भूमिकेची माहिती पाहिजे. आमच्याच एका कलावंताने द्रोण केला. आता द्रोण हा गुरुला कोण अभिमन्यू विचारणार नाही तुमच्या आईबापाचं नाव, बरोबर. पण अभिमन्यूने विचारलं, गुरु द्रोणाचार्य माझ्या बाबांचे गुरु तुम्ही, अर्थात माझेही गुरु, मग सांगा तुमच्या आईबापाचं नाव का, त्याच्याशी तुला कर्तव्य नाही. मग तू द्रोण कसला, अगोदर अभ्यास कर, द्रोणाचे आईबाप कोण हे तुला माहीत नाही, मग कशाला द्रोण करतो, ती माहिती पाहिजे. कुडाळला लाजरीमध्ये तिथे नाटक केलं अभिमन्यूवर, सुधीरच कळीन अभिमन्यू आणि मी द्रोणाचार्य. पण सुधीर म्हणजे सुधीर हुशार. काका, आता तुम्ही सुधीरी कलिंगण काकांचा विषय काढलाच आहात, तर अर्थात ते आपल्यातून नाही आहे, पण त्यांच्या कलाने त्याने अजरामर करून ठेवलेले दशावतार. अर्थात त्यांच्याबद्दल बरोबरचे काही क्षण आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. नाही, त्याच्याबरोबर मी जास्त हे केलं नाही. जे काय एका दुसरा क्षण जो आहे तो जरी अनुभवायला मिळाला तरी आम्हाला ते तर सुधीर कलिंगण त्याने माझा शिष्य जो उली होता उल्हास नाईक, त्याला तिथे स्टेजवर धरला. तिथूनच मी त्याला सांगतोय, त्याला काय विचारतो मला विचार. त्यावेळी सुधीर कलिंगणे हात जोडले, तुम्हाला नाही, तुम्ही नाटकातलेच नाही तर बाहेर पण तुम्ही द्रोणाचार्यच. सुधीर खरा कलावंत गेला बिचारा, वाईट झालं, बरं खूप वाईट झालं. पण त्याने जे मिळवलं ते अजरामर राहिलं. आता होणे नाही दुसरा सुधीर, मुलाने कितीही करू दे, आणि हीच माझी गोष्ट, माझ्या मुलाने कितीही करू दे, होणार नाही जयसिंग राणे. त्याच्यासारखा तोच. हां, मग त्याच्यापेक्षा जर वरचढ व्हायचं असेल तर अवश्य त्या मुलाने करावं ते. मग ते तुला जमणार नाही, मग दुसऱ्याच्या गाडी कशाला खातोस तू, नको जाऊ. आता बाबी नालनचा मुलगा तो नाटकात जातो, नको जाऊ ना तू. अरे नाव मिळवलं बापाने, तो कुठे, बाप सवाई बेटा असं असलं पाहिजे, असं असलं अन्यथा त्या रस्त्यावरच जाता का म्हणे. अशा मताचे आपण आहात, परखड मताचे. काकांसाठी सांगतो, काकांची मुलं 4 मुलगे आहेत ना काका? 4 मुलगे वेल सेटल आहेत आणि खूप सुंदर असं आयुष्य काका जगतायत. पण या 4ही मुलांना त्यांनी दशावतार कलेपासून परावृत्त ठेवलेलं आहे. तुम्ही करा, हौशेसाठी करा एखाद दुसरं नाटक, पण पूर्णपणे करिअर म्हणून त्याकडे बघू नका. त्यांचा दृष्टिकोन काकांचा काय आहे, तर मी जे नाव कमवलं
हा. ते डागाळण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. जर तुम्हाला जायचं असेल तर माझ्यापेक्षा वरचढ चढा. अर्थातच आणि काकांचे अगदी नातू सुद्धा नातू हो. दशावतारामध्ये आपल्याला कधीतरी झलक मारताना दिसतात. खरंच काका सुंदर. हे तुम्ही आता ही तुमची तिसरी पिढी हो. दशावतारामध्ये तुम्ही कार्यरत करताना दिसतात. म्हणजे घरातच तुमच्या दशावतार आहे असं म्हटलं तर कदाचित वावगट होऊ नये. आहे. काका, तुम्हाला दशावताराचा वारसा कोणाकडून मिळाला? मला वारसा कोणाकडनं नाही, म्हणजे आमच्याकडे वार्षिक एक नाटक होतं हा आणि ते आम्ही बसून करतो, म्हणजे दशावतारी पद्धती मुळापासून. हा त्यावेळी माझे आजोबा दशावतारात म्हणजे त्या नाटकातच काम करायचे, बाकी दशावतार करायचे नाही. आणि त्यांना त्या कलेची आवड होती. त्याच्यानंतर ते आजोबा वारले. त्याच्यानंतर आमच्या मामाने प्रयत्न केला, काय झालं काय जमायला नाही. तर वडील आमचे त्याने काम केलं, पण ते संगीत नाटक. पण तरी पण म्हटलं संगीत नाटकात काम केलं तरी म्हटलं कलावंतच ते. तर म्हटलं आपण म्हटलं बघूया. म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून ठेवण्याचा थोडासा प्रयत्न तुम्ही केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाने सफल सुद्धा ठरवलं. खरोखरच. कारण ती जी सेवा मी केली निर्भीडपणे, अहो विलन करणारा माणूस मी. मला याला रत्नागिरीला महोत्सव होता, हरिभाऊ ह्याच्यातले मातवणचे हरिभाऊ म्हणून ते सभापती होते त्यावेळी महोत्सव होता याला रत्नागिरीच्या हॉलमध्ये. पार्शेकर कंपनी अशी आणि आरोलकर कंपनी अशी. आरोलकर कंपनीत मी ऐनवेळी आरतवाला आलाच नाही. आणि आरतवा त्यावेळी माझ्या अंगच्या मिशा होत्या विलनाच्या. आता जाणार कोण आरतवाला? म्हातारा तर चष्मीस, त्याला चालता येत नाही. म्हटलं आबा म्हटलं तर आरतवाला गणपतीबरोबर पाठवायलाच पाहिजे, रिद्धी पाहिजे म्हटलं. तो बोलले काय करू आता, तू जा म्हटलं. आता मला दिसत नाही काय नाही, मी कसं जाणार पुढे. म्हटलं नाटकात काम करणार नाही, काळजी करू नका, मी जातो म्हटलं. मी पार्टी आहे आणि विलन म्हटलं एक नंबरचा, आणि माझ्या विरोधात म्हटलं मुंडगेकर आहे. ती भूमिका आता म्हटलं दुसऱ्याला द्या. म्हटलं ह्याच्यातला आपल्या तिकोळ्याचा एक हरी म्हणून होता, त्याला म्हटलं घाला. आणि मी म्हटलं मिशा काढल्या आणि तिथं पांडू वेंगुर्लेकर म्हणून श्रीपार्ट होता कंपनी, त्याला सांगितलं तुझं लुगडं ब्लाऊज नथ बीज सगळं घालून तू माझा सजावट करायला पाहिजे. तर बरं करतो. आणि त्याने बिचाऱ्याने केली आणि मी गणपतीबरोबर शारदा नाचलो. मला गरज नव्हती, तुम्ही नाचवा नाही तर नको नाचू, पण मालकाचं तिथे अडता कामा नये, कंपनीला नाव ठेवता कामा नये. खरंच तुमच्या प्रत्येक पैलूवर म्हणजे माझ्याकडे काय शब्द नाही आहेत. तुम्ही काय काय तुमच्या आयुष्यातले जे किस्से सांगतायत, म्हणजे ह्याचं वर्णन नेमकं मी कसं करायचं किंवा प्रेक्षकांना कसं सांगू की काय याला नेमकं म्हणायचं. म्हणजे एक खलनायक, एक व्हिलन मालकासाठी नव्हे तर त्या दशावतारासाठी रिद्धिसिद्धी सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आता जर आपण बघितलं, आता जे नवोदित पार्टी आहेत ते त्या पात्राला कमी लेखतात किंवा बिलीमारा वगैरे म्हणजे कमी लेखतात. पण बिलीमारा हे सुद्धा एक मोठं विद्यापीठ आहे. त्या बिलीमारातून माझं असं ऐकून आहे की आमचे रंगभाऊ खानोलकर जे ग्रेट खलनायक होऊन गेले, त्याने बिलीमारापासूनच सुरुवात केली. अर्थातच बरोबर ना, तुम्हाला हे माहिती असेल. असे अनेक कलावंत आहेत. हो. आणि जुनं सोडून आपण नव्याकडे कुठेतरी धाव घेतोय आणि कुठेतरी दशावताराला एक वेगळ्या दिशा देण्याचा प्रयत्न आपल्याकडून कळत नकळत घडतोय, अनपेक्षितपणे घडतोय. आणि तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला सांगितलं की मी रिद्धिसिद्धी सुद्धा प्रसंगाला केली आणि ती करणं गरजेचं आहे. जिथे कमी तिथे मी. ह्या वृत्तीला खरंच काका तुमच्या सॅल्यूट करेन मी पुन्हा सॅल्यूट. असा एक प्रसंग आला, तरनाळा गाव, कलावंताचा गाव. वासू सामंत, भास्कर सामंत, दामू सामंत, आनंद घाडी हे 4 चांगल्यापैकी कलाकार. त्या दिवशी पटेल कंपनीचं नाटक मला होतं बोर्डेकरला, आणि माझ्याकडे श्रीपार्ट आनंद घाडीच होता त्यावेळी. पण तो गावात तिथं रंगत नाही हे त्याने नंतर मला सांगितलं. आणि तिथं गेलो, वालावलकर कंपनीचे 3 श्रीपार्ट झोपले होते. मी गेलो वालावलकर बाबी नालनकडे, हो मला एक पार्टी द्या श्रीपार्ट. नाही बोले इथं देता येणार नाही.
ह्या गावात आम्हाला इथं बसून झोपून राहिलं पाहिजे, इथला जर पार्टी तिकडे गेला तर हे पैसेसुद्धा सकाळी आम्हाला देणार नाही. तर म्हटलं नको देऊ, श्री पार्ट नाही माझ्याजवळ, नाटक कसं करणार सांगा. आणि पटेल कंपनी म्हणजे करारी बाण्याची, जो तो सांगतोय, वासू सामंत सांगतोय स्वतः, पटेल ऐकणार नाही. तुम्ही म्हटलं गप्प राहा, नाटक घेऊन मी आलो आहे, सकाळी पैसे मला नाही मिळतील, मी दोडा मार्गावरनं गाडी घेऊन आलो आहे माझी, माझ्या गाडीनेच मी जाणार, कलाकारांना पण पैसे देणार, ह्याने नाही दिलं तरी चालते, कारण श्री पार्ट आता मिळत नाही, मग करू काय. म्हटलं नाटक करूया, म्हटलं नाटक होणार. तो विलन करणारा माणूस वासू सामंत, त्याला सांगितलं विष्णूचा, आणि राजा अंबरीश चरित्र तिथं केलं. श्री पार्ट एकही नाही त्याच्यामध्ये, एकही श्री पार्ट नाही, फक्त एक उग्र स्वरूपी कृत्या, ती हिडंबा एक दाखवली, हिडंबेसारखी कृत्या ती दाखवली. नाटक पूर्ण केलं. सकाळी त्याच पटेलने सगळ्या मंडळीला आपल्या ओट्यावर घेऊन गेलेत, सगळ्यांना एक एक रव्याचा लाडू आणि चहा दिली आणि सांगितलं आतापर्यंत नाटकं एवढी झाली, पण हे श्री पार्टाशिवाय नाटक तुम्ही जे केलं ते हे वन झालं नाटक. प्रत्येक गोष्टीला उत्तर असतात, प्रत्येक समस्येला सुद्धा मार्ग असतात, फक्त आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हो, व्यासपीठावर हे सुटून पडलं त्याचं. आणि मोठा कलावंत महादेव लोट, आणि त्यावेळी पहिला नवीन झाला होता, एका कचेरीची तिला बायको नेलेली मी, आजा परुळकरने तिला बाहेर काढली, तसाच मागे सारचा, म्हटलं परतू नको, आमाडा पडला म्हटलं तुझा, आणि बाहेर आलो आणि ते स्पर्धेचं नाटक केलं. अशा वृत्तीचा माणूस. मला कोणी अडवून दाखवलं मी ऐकून घेणार नाही, माझ्या अंगात कला आहे, आणि नाटकही डावं होणार नाही. असं होतं त्यावेळी मला आणखी दुप्पट बळ येतं, संकट आले की तुमचं बळ वाढतं. बळ वाढतं. माझ्या कलावंताला कोणी वाईट बोललो की मी चिडलो. हल्ली काका गोसाव्याकडे मी होतो गेल्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी, इथं नाटक होतं तळगाव काय ते काय कसलं ते गाव ते माहीत नाही मला तिथं. आणि पहिली कचेरी झाली आणि दोन माणूस असे तुळशीच्या ह्याच्यावर बसले होते. काय बघणार नाटक बोलले, काय अर्थ नाही बोलले, पहिली कचेरी जसं गेली बात, आणि मग काय माणसं बिणसं काय बरोबर नाही, उठून आले. मी तिथं बसलो आणि ऐकतो आहे. मी माझं डोकं फिरलं रे, म्हटलं उठून चल बोले जागा. आणि चहा प्यायला गेले, ते चहा प्यायला गेलेत आणि त्यांची एंट्री संपली आणि माझी एंट्री झाली. मी एंट्री केल्याच्यानंतर समोरचा पार्टी तो बोलतोय, आज हे चिडले का, भाषाच माझी वेगळी झाली. ते चहा टाकून तिथं येऊन बसलेत. आता बोले नाटक बरं आहे, आम्हाला ओळखत नाही यांची बोलले. कचेरी एकच होती, शेवटपर्यंत नाटकाला राहिले. जेव्हा तशा कलावंताच्या अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा आपण त्या जागायच्या असतात. काका, ह्याच बरोबर तुम्हाला अजून एक मला प्रश्न विचारायला नक्की आवडेल. तुम्ही जुने जाणते कलावंत आहात, तुम्ही अनेक वर्ष कलेसाठी आयुष्य व्यतीत केलेले आहात. काका, पूर्वीचं जे संगीत होतं आणि आताचं संगीत याच्यामध्ये भेद जाणवतोय का? अर्थात याच्यामध्ये भेद जाणवतोय. हो हो, साधारण आता जुनं जे दशावताराचं संगीत होतं त्याला जुन्या पद्धतीची गाणी अधिक. मी किती वेळा तर फक्त कुठं तर तो आबा जोशी जर कुठल्या कंपनीत असला तर तो नाटकात झंपा बोलू शकतो, नाही ते झंपासुद्धा कोणाला येत नाही. म्हणजे युद्धापूर्वी गाणारे गीत त्याच्याने ते नाही, युद्धापूर्वी नाही, म्हणजे असंच जपताल जो घेतात की नाही, जपताल ते आता कोणाला येत नाही.
आबा जोशी बोलते. आणि आम्ही ते ऐकलेलं आहे. कोण चुकतो ते आम्हाला बरोबर कळतं. मी जरी नाही गायलो, कोण चुकला बरोबर, पेटीवाला चुकला की टबलजी चुकला की गाणारा चुकला हे कळतं आम्हाला. मी सभेत असताना टबलजीनं तबलं लावायला घ्यायचं नाही, कारण माझ्या भाषेवर प्रभुत्व आहे. मी अडकळणार नाही, 100% माझा विश्वास. तू खुटखुट करू नको तिथं. तुझं जे काय ते मी गेल्याच्या नंतर कर. मला तुझी थापही नको. कारण काही जणांना हे थाप म्हणजे त्याने थाप दिली पाहिजे, तुझा देणेकरी आहे. तुला जर आवाज चढवता येत नाही, पांढरी चारचा बोल ना तू किती. पांढरी चारचा आवाज आता आहे कोणाला? त्या बेंबीच्या डेटापासून बोंब मारावी लागते. हजारो प्रेक्षकात आवाज जात होता. 2 वर्षापूर्वी माझ्या माऊलीच्या मंदिराजवळ मुद्दाम लाऊडस्पीकर काढून टाकला गाववाल्याने. नाटक बोले पांढरी चारचंच व्हायला पाहिजे. ऐका आवाज. मग म्हटलं लाऊडस्पीकर काढून टाकला. देवस्थानचा लाऊडस्पीकर होता, काढून टाकला. नको करा नाटक. केलं नाटक. तर अजूनही हिंमत आहे की 4 माणसात, हजारो माणसात आपला आवाज गेला पाहिजे. माईक नको, काय नको. आणि ते स्पष्ट ऐकलं पाहिजे त्याने. मी काय बोलतोय ते समोरच्याला कळत नाही. आता काही कलावंत आलेत की संस्कृत बोलायला सुरुवात करताय. अरे संस्कृत लोकांच्या डोक्यावर न जाते. सगळेच संस्कृत शिकलेले नाही. बरोबर. ते संस्कृत बोलणार, त्याचा परत प्राकृत करून बोलणार. म्हणजे किती वाढवता ते? वाढवू नका ना. लोक आवड ठेवा. अरे तू गेला तो आला पाहिजे होता. ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कलावंत कसले? कोणाकोणाचं नाव आता येतंय सांगा बघू. मरेपर्यंत बाबा पालवने आई केली. मी कर्ण आणि तो कुंती. पण त्याची हाक मारण्याची जी एक थेरी आणि तो जो आवाज होता, परमेश्वर नैसर्गिक देणगी होती. बाळ म्हटलं की बाई माणसा बसलेली झोपेतली जागी व्हायची. तेवढे तुम्ही होणार नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि गाणाऱ्या पार्ट्याने आपण काय गातो हे पावसात सुद्धा त्याची घोकंपट्टी केली पाहिजे. आता नृत्य दशावताराचं सगळे कोंबडी नाच करत आहेत. हे तीन ताल जे आहे त्याच्यावर पावली टाकायला सांगा, एकालाही जमणार नाही. त्याला सुद्धा नाचायला सुद्धा अभिनय आहेत. तर ह्यांची पिक्चरची गाणी लावली आणि नाचतात. नाही, ते दशावतार नाही. आणि मुळात म्हणजे कसं आहे, तो नाच म्हणजे कशाला करायचा आहे, तो सुद्धा दशावतारात नाच नसायला पाहिजे. जो माणूस युद्धाला आला तो नाचत राहणार नाही हो, तो युद्धच करणार. नाही, थोडासा मनोरंजनाचा तो हेतू. मनोरंजनासाठी. पण तो असा ह्याचं कोंबडी नाच करू नका ना. तो कुठून आला कोंबडी नाच? हे तुकाराम गावडे वगैरे जिथून आलेत तिथून तो कोंबडी नाच आला. नाही तर अगोदर कोण नाही करत होते. नाही, पण ती सुद्धा एक दशावताराची आता नवीन ओळख बनते आहे. हो. कारण लंगार नृत्य म्हणून एक नवीन ओळख. तुम्ही जी क्रेज, म्हणजे तुम्ही मागाशीच म्हटलात की परिवर्तन हे होतं आलेलं आहे, पण हे परिवर्तन करत असताना दशावताराच्या मूळ गाभ्याला कुठेही ठेस पडता कामा नये. हे महत्वाचं आहे आणि ते आपण जाणलं पाहिजे. ते जाणलं पाहिजे. बरोबर ना? अर्थात. आणि त्यातून आपण पुढे प्रयत्न केला पाहिजे किंवा पुढे गेलं पाहिजे. काका, तुम्ही बलरामाची भूमिका सुद्धा खूप सुंदर साकारायचं. मग ही बलरामाची भूमिका थोडीशी अशी विनोदी अँगलने ती साकारायची असते. मग तुम्ही साकार असताना सगळ्याच कथानकामध्ये नाही. सगळ्याच कथानका प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या. बलराम म्हणजे कुणी सामान्य नाही. पण ज्या नाटकात आता गरुड गरवाळांचं चरित्र असलं तर त्याच्यात बलराम थोडासा कॉमेडी पाहिजे, बाकीच्यात नाही. बाकीच्यात
बाकीच्यात तो ते सुद्धा करायचा. म्हणजे ते सुद्धा जाणून ठेवायला पाहिजे. हो. बाबा आपण कोणतं कथानक सादर करतो आहोत. अर्थात तोच हा. ह्याच्यापूर्वी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, महादेव शेर्लेकर म्हणून नट होऊन गेला, तो सभेत जातेवेळी विचारायचा. नंतर वय झालं, स्मरणशक्ती कमी झाली. माझी काय भूमिका, रंगलाय बलराम, पण जातेवेळी विचारायचा, पोरा माझी काय भूमिका, हां तुम्ही बलराम, हां काय तो बलराम बोल झाला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही त्या मरेपर्यंत आठवणीत राहतात. आणि दशावतारी कला जी अशी आहे, समजा उद्या जरी मला चालायला नाही जमलं आणि तुम्ही सांगितलं भूमिका करा, तर करा बाबा, भीष्म प्रतिज्ञा करा, मी शरपंजरी होऊन पडून राहतो. तुम्हाला आश्चर्य वाटणार, 42 वर्ष पायाला जखम आहे. किती? 42 वर्ष. वेतुराचे राम वेतुरकर, वॉर्ड ऑफिसर मुकेमचे, तिथं ॲडमिट झालो मी मुंबईला. ओरा डॉक्टरने पाय काढायला सांगितला होता. त्याने सांगितलं नाही, पाय काढायचा नाही, माझं दशावतार त्यांच्याकडे आहे. गोळ्या आणि इंजेक्शनवर काय होतं ते बघा, नाही तर जाऊन देतच. गोळ्यावर इंजेक्शन घेऊन तो पाय तसा ठेवून रक्त पायातून येत असताना सुद्धा बलराम केला कुडाळला, सारस्वत बँकेच्या त्याला, रंगा खानोलकर हे आपले पद्मनाभ आणि मी बलराम. म्हणजे चांगले मोठे मोठे कलावंत मला मिळाले, त्यांची कृपा ही की त्यांच्यामुळे मी एक 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 शिकत गेलो आणि तो साठा माझ्याजवळ राहिला. काका, आता तुम्ही कोणती इच्छा व्यक्त करा, म्हणजे दशावतार तुम्हाला एक जुना कलावंत म्हणून बघत असताना तुम्हाला दशावतार कसा पाहिजे? हां, दशावतार माझा जुना आहे तोच पाहिजे. पारंपरिक दशावतार म्हटलं की मूळ चरित्र जी आहेत पौराणिक, तीच चरित्र तुम्ही करा ना. आता बघा, काल्पनिक चरित्र मध्यंतरी होती, काल्पनिकला लोक उचलून धरलं काल्पनिक मध्यंतरीच्या काळात. आता लोक परत काल्पनिकाकडे वळलेत. पार्शेकरला गोव्यात डिचोलीला मागलेलं आहे सदोबा पाटील, चरित्र कोणाला माहीत नाही, माझ्याकडनं लिहून घेऊन गेले. आर्य चाणक्य चरित्र कोणाला माहीत नाही, पार्शेकरने माझ्याकडनं लिहून घेतलं आणि खानोलकरने लिहून घेतलं. मी असेपर्यंत माझ्याजवळ आहे ते घेऊन जावं ना तुम्ही, पण तुम्ही नम्र होऊन या. बरोबर. आणि माझी एक पद्धत आहे, मी काय करतो, आता तुम्हाला चरित्र दिलं बाबा, मला बोलवा त्या दिवशी, कधी करणार ते मला सांगा, मी तिथे येऊन तुला भूमिका, तुम्हाला अडचण करणार नाही, तुमच्या भूमिका तुम्ही करा. पण मी येऊन तिथं काय काय चुका त्याच्यात होतात ते तुम्हाला मी सांगू शकतो. त्याच्यामुळे सुधारणा होणार आणि ते नाटक चांगलं होणार. खरंच खूप सुंदर, ही सुद्धा कल्पना खूप सुंदर आहे. कारण आज जगामध्ये सगळ्यात कठीण काय असं, किंवा ज्याला आपण काय म्हणतो महाग काय असेल तर तो वेळ. एकदा दिले की ते पुन्हा आपल्याला घेता येत नाही, आणि तो वेळ तुम्ही संपूर्ण दशावतारासाठी दिलेला आहात. अर्थात काका, आपण बराच वेळ चर्चा करतो, आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलतो आहोत. अर्थात प्रत्येक गोष्टीला समारोप असणं खूप गरजेचं आहे. जर तो समारोप नाही झाला तर ते सगळं कुठेतरी जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबत असताना मी पुन्हा तुम्हाला निरोमय आरोग्यासाठी तुमच्या गणपतीकडे प्रार्थना करेन की तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य मिळो. तुमच्यासारखा रंगकर्मी या ठिकाणी येतोय आणि आपले जुने जाणते अनुभव आमच्या सगळ्या प्रेक्षकांसह शेअर करतोय. आणि माझंही हे प्रहारच्या वतीनं माझंही भाग्य आहे की मला तुमच्यासारख्या कलावंतांच्या समवेत काही क्षणक असेना बसता येत आहे. बरोबर. मग काका, तुम्ही दशावतार कलेमध्ये वाहून घेणारी माणसं आहात, हाडाचे कलाकार म्हणून तुम्ही अनेक दिग्गजांबरोबर काम केलेलं आहात. आज तुम्ही अधिकाराने सुद्धा मोठे आहात आणि ज्ञानानं सुद्धा मोठे आहात. या दशावताराच्या सागरामध्ये संचार केल्यानंतर तुम्ही एक ज्येष्ठ कलावंत म्हणून आमच्या युवा कलावंतांना, किंवा आता जे ही दशावताराची पिढी सक्षमपणे पुढे नेत आहेत आणि लोकांचं प्रबोधन करतायत, काही त्रुटी असतीलही, माणूस असल्यानंतर चुका होतात. हो, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? चुका होतात त्या सुधारण्यासाठी आपण कुणाला तरी भेटलं पाहिजे, कुणाचा तरी आश्रय घेतला पाहिजे. आम्ही सुद्धा त्यावेळी तेच केलं आहे ना.
आम्ही मुळात उपजक कलावंत म्हणून आलो नाही. त्यावेळेचा कलावंत जो झाला खूप त्रास सहन करून झाला. म्हणजे आम्ही तुम्हाला विकत घेतलं अशी भाषा लोकांची झाली होती. कारण माझ्या सुरुवातीला मी सगळ्यात लहान असताना जेवढ्या म्हाताऱ्या भूमिका तेवढ्या मी करायचो. पण त्याचं श्रेय मला मिळालं याचं कसं, सगळ्या भूमिका अंगावरून गेल्या. बरोबर. आणि नुसता राजा म्हणूनच राहिलो नाही मी, करणंच करणार, मी दुसरं काय करणार नाही. मिळेल ते करायचं. धनगर जायचं असेल जाऊया ना, धनगरामुळे अडतं ना, आम्ही करतो ना, तुम्ही बाकीचं बघा. पण नाटक चांगलं व्हायला पाहिजे. कंपनीला बरं म्हटलं, मला आनंद. तर कोणीतरी ठरवायला येणार नाटक ना, मालकाला 4 पैसे मिळतील, आम्हाला धंदा मिळेल. बरोबर. हा उद्देश कोणाचाच नाही. आता कसं झालं, आता सगळ्या मुलांकडे गाड्या झाल्या आहेत. गाड्या असू नये असं मग मी माझ्या मताचं नाही, पण गाड्या जरी असल्या तरी बाबा चांगला एखादा कलावंत तर त्याला आपण विचारूया. असाच सत्कार समारंभाला जीजी चोडणकर, मी, तुकाराम गावडे, भाभी वेतुरकर, कुडाळलाच तिथं आम्हाला सत्काराला बोलवले होते. आणि तिथे त्या लोकांनी जमून मंडळीचं नाटक ठरवलं होतं, वत्सलाहरण चरित्र. आम्ही एवढे मोठे कलावंत तिथं बसलो, एकामेकाला बोलतो, भाषणं करतो आम्ही, म्हणजे विचारतो, एकामेकाची विचारपूस करत बसलो. आणि ते कलावंत जे नवोदित सगळे होते ते असे बसलेत तिकडे ग्रुप करून. मग एकाने तरी तुम्ही येऊन विचारा, वत्सलाहरण चरित्र तुम्हाला माहिती आहे का हो? विचारायला का लाज वाटते का? आणि तुम्ही विचारल्याच्या नंतर जर आम्ही तुम्हाला सांगितलं नाही तर आम्ही मूर्ख. बरोबर. कारण आपल्याला माहीत आहे ते सांगायलाच पाहिजे. तो माझ्याबरोबर माझा एक शिष्य आला होता आमच्याच वाडीतला, तो जाऊन तिथं ऐकायला उभा राहिला. त्याला मी बोललो, इकडे म्हटलं, काय तिथं? अरे ज्या लोकांना तुझी तिथं किंमत त्यांना कळणार नाही, तू कोण आहेस? आम्ही एवढे मोठे इथं बसलो आहे, सगळे कलावंत विचारून गेले आम्हाला, पण कथानक विचारत नाही. मला नको विचार, तुकाराम गावड्याला विचारा, भाभी वेतुरकरला विचारा, सामंताला विचारा, किंवा मला विचार, कोणाला तरी विचारा ना एखाद्याला, मग सांगतील ते. आणि नंतर तुम्ही तो गोंधळच घातला तर तो घाला तुम्ही, आम्हाला काय करायचं. तर असं होऊ नये. समजा कलावंत, आता कोणी माझ्या जागेवर कलावंत आला, मी आहे तिथं, दामू जोशी आला, अरे वा बाप्या आला आहे, बाप्या आज तू बलराम करे, तो ऐकणारच नाही, मला खात्री आहे तो ऐकणार नाही. म्हणून पण मी त्याला आदर त्याचा केला पाहिजे. गेला तर छानच आहे, मग दुसरं काहीतरी करतो ना मी. मला अमुकच हवं असं नाही, पण पाहुणा आला त्याचा आदर केला. पाहुणा त्या योग्यतेचा आहे. बरोबर. ज्यावेळी मी भीम केला आणि माझा भीम ज्यावेळी बघितला दामूने, त्यावेळी दामू जोशाने मला 1 नंबरचं बक्षीस दिलं चेनवानला. आणि त्याने सांगितलं, भाषण करून सांगितलं, भीम जर करायचा असेल तर जयसिंग राणेनंच बघून करा, त्यांची एंट्री बघा फक्त, तो भीम. खरं तर आपण दामू जोशी काकांचं या ठिकाणी नाव घेतात, म्हणजे दुसऱ्याला मोठं म्हणण्यावर मोठं मन आपल्याकडे असावं लागतं, आणि ते दामू काकांकडे आहे. म्हणूनच त्याने तुम्हाला एवढं मोठं केलं किंवा तुम्हाला बक्षीस दिलं. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना मोठं करतो त्यावेळेस ते निश्चितच आपण सुद्धा मोठे होत असतो. खरंच गेल्या वर्षी त्याने सांगितलं, संयुक्त नाटक याला कुडाळला MIDC किचकवर नाटक ठरलं पहिलं. पण माझ्या प्रकृतीमुळे मी मारुती सावंतला सांगितलं, बाबा किचक मी करणार नाही, भीम मी करणार नाही. तर बोले बाप्याला सांगितलं, बाप्या किचकला येणार. तर म्हटलं येऊ दे ना, दुसऱ्याला कोणाला तरी महेश गावण्याला पाठवूया ना. तर त्याने
मारुती सावताने फोन केला, जयसिंग राणेने भीम नाही म्हणून सांगितलं, पण धर्म वगैरे दुसरं काहीतरी करतो, दुसऱ्याला दामून ताबडतोब सांगितलं मी येणार नाही नाटकाला, जयसिंग भीम नाही, मी किचक करणार नाही. आणि तो आला नाही, नाटकाला आला. मी वर सांगितलं, म्हटलं बाबा, म्हटलं ब्राह्मण वगैरे असं काय कसलंही असलं तर नाटक तुम्ही काढा, मी त्याच्यात करू. मग बाबीने आणि मी ब्राह्मण आणि ब्राह्मणाची बायको बाबी हे काम केलं. ते नाटकसुद्धा बघायला दामोदर जोशी आला. हे प्रेम. हां, हे प्रेम म्हणजे तोडीचा तो योद्धा पाहिजे आपल्याला. खरंच काका खूप छान. नवोदित कलावंतांना संदेश देत असताना काका म्हणाले की विचारा, कारण विचारपूस केल्यानंतर, एकमेकांना विचारून घेतल्यानंतर कला अधिक वृद्धिंगत होते. आणि दशावतारी कलेला खूप चांगले दिवस आहेत, याच्यापेक्षा सुद्धा चांगले दिवस येतील. आणि अशी जेव्हा जुनी जाणती माणसं असतात तेव्हा त्यांच्याकडून आपण सतत ज्ञानाचा साठा घेतला पाहिजे आणि ते देण्यासाठी तत्पर असतात. ते सातत्याने आता रेडीपासून खास आमच्यासाठी सावंतवाडीपर्यंत काका आलेत. आमच्याबरोबर त्यांनी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी शेअर केल्यात. अर्थात स्पष्ट बोलणं आणि पडखर मतं मांडणं हा त्यांचा स्वभाव धर्म आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे काकांकडून जर काही वाकडं तिकडं बोललं असेल किंवा अनाहूतपणे चुकी अनपेक्षित चूक झाली असेल तर काकांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो आणि पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.